सार्थ श्री गणेश पुराणम उत्तरार्ध भाद्रपद शुक्ल एकादशी अध्याय क्रमांक 59 पासून पुढे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ब्रह्मदेव म्हणाले, विनायकाचे कृत्य पाहून नरांतकाने बुद्धीने तर्क केला. याचे मोठे आश्चर्य पाहिले. काशी राजास धरले असता याने कालपुरुषास निर्माण केले. त्याने माझी सेना खाऊन टाकली. अमात्य पुत्रास उदरात गेलेला राजा पीडा न देता बाहेर काढून त्यास सर्वच विश्व दाखविले. म्हणून याच्यापासून मला भोग व मुक्ती दोन्ही मिळतील यात संशय नाही. आता मी त्याला मारील किंवा तो मला मारील असा निश्चय करून तो विनायकास म्हणाला, ही इंद्रजालाची विद्या तू मला दाखवलीस, पण मी तिला भीत नाही, कारण या नरांतकाची मायावी आहे. ज्याच्या निश्वासाने पर्वत उलटून पडतात, ज्याच्या कटाक्षाने ब्रह्मांड कापू लागते, ज्याच्या तळहाताच्या आघाताने भूगोल द्विधा होतो, त्याच्याशी तू बालरूपी असून युद्ध कसा करशील? ब्रह्मदेव म्हणाले, नरांतकाची वाणी ऐकून बालरूपी विनायक म्हणाले, मूर्खा, व्यर्थ वल्गना कशाला करतोस? कालपुरुषाने तुझी सर्व सेना खाऊन टाकली तेव्हा तुझी शक्ती कोठी गेली होती? आता उगीच कशाला बोलतोस? शूर अमतात ते वीर दाखवितात. दुसऱ्यांच्या सामर्थ्याची हानी न करणारी वाणी उच्चारत नसतात. लहान शरीर असलेला विंचू सिंहाचे एका क्षणात मारतो. लहान दिवा प्रबल अंधकार नष्ट करतो. ज्याचे मरण जवळ आले आहे त्यास सन्निपात झाल्यामुळे त्याचा विवेक नष्ट होतो. लहान अंकुश हत्तीचे नियमन करतो. ब्रह्मदेव म्हणाले, देवाची वाक्ये ऐकून दैत्य भीतीने कापू लागला. तो मेघाप्रमाणे कठोर गर्जना करू लागला. मोठा आवेश आला आहे असा तो दैत्य भयंकर स्वराने भूमंडातील पाण्यास भिववीत, रडवीत व कापवीत विनायकास मारण्याच्या इच्छेने आवेशाने धावला. पतंग जसा त्वरेने दीपज्योती विझवण्यास जातो तसा धावला. 3 ठिकाणी भ्रुकुटी वाकडी करून मुखाने अग्निवोकी तो चालला. तसा तो येत असलेला पाहून काशी राजाने धनुष्य सज्ज केले. आकर्ण ओढून बांधून सोडलेल्या त्या निर्लज्ज दैत्यास सामोपचाराने म्हणाला, अरे दैत्या, तू जीव घालू नकोस. जिवंत राहून सुकोपभोगे मागे फिर व चालता हो नसता मरशील. ब्रह्मदेव म्हणाले. असे त्याचे वाक्य ऐकून रागाने लाल झालेला दैत्य म्हणाला, तुझ्यासारख्या माणसास भक्षण केल्यामुळे मला नरांतक हे नाव मिळाले. आता तू जिवंत राहू इच्छिशील तर मला शरण ये. तेव्हा मरणाची इच्छा करणाऱ्या नरांतकास राजा पुन्हा म्हणाला, मूर्खा, विनाशकाली विपरीत बुद्धी होत असते. विपरीत काल आला असता मित्रही शत्रू होतात. वरामुळे गर्विष्ठ होऊन तू पापाचरण केले आहेस. वर प्रभावाने तू वज्रास जुमानले नाहीत, पण आता तुझ्यासारख्या दुष्टांचा वध करण्याकरता हा परमात्मा कश्यपाचा पुत्र होऊन अवतरला आहे. हा भूभार खचित हरण करणार. तुझ्या पापसंचयामुळे वर व पुण्य दोन्ही शिथिल झाली आहेत. ही वाणी ऐकून दैत्य हृदयात घाबरला, पण धैर्याने धावत जाऊन राजाच्या हातातले बाणांसह धनुष्य हिसकावून भूमीवर जोराने आपटले. तेव्हा त्याचे शेकडो तुकडे झाले. नंतर तो नरांतक राजास ठोसे मारू लागला. तेव्हा त्याने वज्रप्रहार झालेल्या पर्वताप्रमाणे भूमीवर पडला. ते पाहून महाबलवान विनायक अंकुश घेऊन गर्जना करीत धावला. तेव्हा अंतरिक्ष दिशोपदिशा दुमदुमल्या. पृथ्वी धरतर कापू लागली. अंकुशाच्या तेजाने दिशा जळू लागल्या. सर्वजण अंधान बनले. जसा इंद्र कठीण पर्वतावर प्रहार करतो तसे त्याने दैत्याच्या मस्तकावर प्रहार केला. तेव्हा प्रहार झालेला तो दगडाने ज्याचे मर्मस्थल फुटले आहे अशा प्रमाणे मूर्छित पडला. पण दैत्य क्षणात सावध होऊन उठला व 2 हातात 2 पर्वत घेऊन विनायकास मारण्याच्या इच्छेने त्याच्या अंगावर फेकले. पण परशुचा प्रहार करून त्याने पर्वताचे आनंदाने चूर्ण केले. दैत्याने मायेच्या योगे नाना रूपे घेतली, पण तो जे जे रूप धारण करी त्या त्या रूपाचा पराभव करून त्या असुरास विनायकाने गर्वशून्य केले. त्याने शस्त्राचे शस्त्राने, अस्त्राचे अस्त्राने निवारण केले. नंतर दोघे मल्लयुद्धाने लढू लागले. पायास पायाने, हातास हाताने, गुडघ्यास गुडघ्याने मारू लागले. त्यामुळे शरीरातून रक्त कुठून ते फुललेल्या केशोक वृक्षाप्रमाणे दिसू लागले. वक्षाचा वक्षावर प्रहार करून ते भूमीवर पडले, पण ते बलवान पुन्हा उठले. एकमेकास कोपरे मारले. महादेवाचे स्मरण करून दैत्य वृक्ष फेकू लागला. धावणारे ते दोघे एकमेकांच्या पाठीवर, कपाळाने कपाळावर, घोट्याने घोटावर मारू लागले. त्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. विनायकास मारण्याच्या इच्छेने दैत्याने पर्वत व वृक्ष फेकले, पण ते जवळ येण्यापूर्वीच विनायकाने पद्मपाश, अंकुश व परशुच्या प्रहाराने तोडून टाकले. दैत्याने पुन्हा वृष्टी केली, पण तिचेही निवारण झालेले पाहून तो पर्वत फेकू लागला. तेव्हा विनायक वाचत नाही असे समजून काशीराजा दूर गेला. विनायकासही क्लेश होऊन तो मनात विचार करू लागला की दैत्याचे सामर्थ्य फार आहे, जयाचा उपाय दिसत नाही. शत्रू नाहीसे होऊन देवस्थानी कधी जातील? हा नरांतक देवांचाही अंतक झाला आहे. चित्तात असे चिंतन तो वारंवार पाहू लागला. तेव्हा त्याच्या भात्यात कालदंडासारखे दृढ बाण येऊन पडले. सुवर्णमय पिनाक धनुष्य पुढे पडले. तेजाने ते दिशा व उपदिशा प्रकाशित करीत होते. त्या दैत्य पेमान धनुष्यास पाहून विनायकास आनंद झाला. देवांचा मनोरथ पूर्ण झाला.
व दैत्यांचा पराजय झाला असे तो मानू लागला. मोठ्याने ओरडून त्याने बाणासह धनुष्य उचलले व त्यास सहज सज्ज केले. पुटवीवर गुडघे टेकून दोन्ही बाजूस भाते ठेवून तो धनुष्याचा टणत्कार करू लागला. तेव्हा त्रिभुवन कापू लागले. डाव्या व उजव्या हाताने धनुष्यास, ज्यातून वारंवार अग्नीच्या ठिणग्या निघत आहे, असे 2 बाण जोडून दैत्यावर सोडले. ते दैत्याच्या दोन्ही भुजात शिरले. बाण वेगाने जात असता मोठा ध्वनी झाला. अंतरिक्ष प्रकाशले. अनेक प्राण्यांचे समूह नष्ट झाले. इंद्राच्या वज्रवाताने पर्वताची 2 शिखरे पडावी किंवा विजेच्या योगाने 2 वृक्ष उलथून पडावे, तसे दैत्याचे दोन्ही हात तुटून पडले. त्यातील एक हात नरांतकाच्या दारात पडला, दुसरा पित्याच्या दारात पडला, पण त्याला दुसरे 2 हात फुटले. ते विनायकाने पाहिले. तोच कालसारखे मुख पसरून तो विनायकाच्या अंगावर धावला. तो हाताने व पायाने वृक्ष फेकू लागला. विनायकाच्या अंगावर वृक्षांची महावृष्टी केली. पुन्हा त्यामुळे अंधार पडला. काही समजेना. तेव्हा ते वीर्य पाहून विनायक दैत्यास म्हणाला, असा बलाढ्य व वीरवान पुरुष मी पूर्वी पाहिलेला नाही. आता माझं बालकाचे कृत्य व पराक्रम पहा. असे बोलून त्याने भात्यातून बाण काढला. आकर्ण धनुष्य ओढून नरांतकावर टाकला. आकाशात प्रकाशित करील असे झाडे पाडीत भूलोकास हलवीत तो पुष्पासारखा बाण नरांतकाकडे चालला. त्याने त्याचे पाय तुटून भूमीवर पडले. त्याप्रमाणे दैत्य अर्ध्या शरीराने भूमीवर पडला असता विनायक गर्जना करू लागला. ते दोन्ही पाय आकाशमार्गे फिरत अनेक लोकांचे चूर्ण करीत देवांतकाच्या घरावर जाऊन पडले. अर्धशरीरी दैत्य भयानक मुख पसरून जणू त्रिभुवनास गिळीत धावू लागला. तेव्हा पूर्वीप्रमाणेच मायेने त्यास पाय फुटले. विनायकाजवळ येऊन दैत्य म्हणाला, शरीराचा भेद करून तू आपले सामर्थ्य मला दाखविलेस. आता मीही तुझे अवय तोडतो. माझा पराक्रम पहा. त्याचे अवय वाक्य ऐकून विनायक पुन्हा गर्जना करू लागला. त्याने दैत्यावर पुन्हा भयंकर बाणवृष्टी केली. त्या महाबलाने ते बाण गिळले. तेव्हा विनायकाने एका बाणास मंत्रविले. त्या बाणाचे मुख अग्नीसारखे, बुंत सोन्यासारखे भयंकर गर्जना करीत धनुष्याची दोरी आकर्ण ओढीत विनायकाने बाण दैत्याच्या मस्तकावर टाकला. बाण वायू वेगाने जणू पर्वतांचे विदारण करीत आहेत. परिसंघाचा संहार करीत असल्याप्रमाणे वृक्षसमूहास पाडीत निघाला. त्याचा नाद ऐकून सैन्य दशदिशेस पळाले. तसे वज्र पर्वत शिखरावर पडते, तसा तो बाण दैत्याच्या कंठावर पडला. त्याच्या आघाताने दैत्याचे मस्तक पक्षाप्रमाणे आकाशात उडाले. ते शब्द करणारे भयंकर मस्तक पासून त्या पित्याच्या घरी जाऊन पडले. इकडे जणू न तुटल्याप्रमाणे पूर्वीसारखे त्यास दुसरे मस्तक आले. तेव्हा दैत्य रागाने गर्जना करू लागला. त्यामुळे लोक, पक्षी व देव घाबरले. त्याने विनायकावर पुन्हा पाषाण वृष्टी केली, पण विनायकाने सहज बाण वृष्टी करून त्या सर्व पाषाणांचा भेद केला. पर्वत व बाण यांचे ते अपूर्व युद्ध अवरात्र चालले. देव व बलाढ्य दैत्य थकले. विनायकास चिंता पडली. तो स्वतेजाने जळू लागला. त्याने ज्वालांच्या समूहाने व्याप्त झालेला परशु उचलला. तो उचलताच भूमी कापू लागली. विमानात बसून युद्ध पाहण्यास आलेले देव कापू लागले. रसातळी असलेला शेष भयभीत झाला. परशुस दैत्यावर फेकून त्याने शिर तोडले. पण मुकुट व कुंडले यांनी रमणीय असे दुसरे मस्तक फुटले. रागावलेल्या विनायकाने त्यासही भूमीवर पाडले. वारंवार तोडल्यावर त्यास पुन्हा पुन्हा नवे मस्तक येऊ लागले. प्रभूने त्याची 1000 मस्तके तोडली. तो पुन्हा दैत्याचे मरणाचे कारण शोधू लागला. शंकराच्या वरामुळे गर्वयुक्त बलाढ्य झालेला नरांतकास विनायकाने मायेच्या योगे मोहित केले. तेव्हा दैत्य अपपार भाव विसरला. त्याला क्षणात रात्र, क्षणात दिवस दिसू लागला. क्षणात स्वर्ग, मृत्यू, पाताळ, एकदा मी जागो, एकदा निजलो असे ते म्हणे. दुर्य स्वप्नावस्था यांचाही अनुभवी विनायक हा देव, पुरुष, स्त्री, सिद्ध, यक्ष, राक्षस यांनाही समजेना. तो स्वकीय व परकीय, माता पिता, सजीव की निर्जीव हेही भ्रमामुळे समजेना. तेव्हा त्याला चिंता पडली. मनात विचार केला, शूल पाणी शिवानं मला असेच वर दिले आहेत. बहुतेक तो समय आला, आता मी मरणार. ब्रह्मदेव म्हणाले. असा विचार करून तो समोर त्याने विराट रूप विनायकास पाहिले. त्याचे मस्तक अंतरिक्षाच्या वर, पायाने पाताळ व्यापलेले, दिशा श्रोत्ररूप व वृक्ष रोमरूप होते. त्याच्या रोमात ब्रह्मांडे फिरत होती. महासमुद्र म्हणजे चामाचा एक थेंब. नखाचा अग्रभागी 33 कोटी देव दिसत होते. उदरात एका कोट्यातच 14 भुवने साठवली होती. नंतर विनायकाने एका क्षणात दैत्याचे मर्दन केले. बालक जसे ढेकणास पायाच्या अंगठ्याने चिरडून टाकतो, तसे आनंदित झाले देव मुनी जय शब्दाने स्तुती करू लागले व पुष्टिवृष्टी केली. विराट रूप गुप्त झाले असता पृथ्वी प्रभूकडे गेली. देवेशास नमस्कार करून म्हणाली, माझा अर्धा भार कमी झाला, पूर्ण भार कमी झाला तर मी अति आनंदित होईल. तू असेच कर. पृथ्वी गुप्त झाली असता काशी राजाने त्याची पूजा केली. नम्रतेने म्हणाला, प्रभो, मन व वाणी यास अगोचर असे महदर्शय मी पाहिले. भूभार हरण करण्यास तू अवतीर्ण झालास व आपले काम केलेस. 33 कोटी देवास जो अवध होता त्यास तू मारलेस. हे सर्वेश्वरा, तुझे विराट रूप अतिपुण्यामुळे मला दिसले. ब्रह्मदेव म्हणाले, तो राजेंद्र असे बोलत असता नागरिक म्हणाले, धन्य आहेस. अहो बालभावाने आम्हास सर्वासाने कसे मोहित केले आहे पा. आपले यश पसरवण्यासाठी तू हे सर्व केलेस. अशी प्रार्थना करीत त्यांनी भक्तीने त्या प्रभूची पूजा केली. हे देवा, तुझी भक्ती दे, तुझा वियोग करू नकोस. राजाने व लोकांनी ब्राह्मणास अनेक दाने दिली व आमचा असाच जय हो अशी प्रार्थना केली. नंतर राजाने लोकास व लोकांनी राजास देणग्या दिल्या.
दैत्य मनोविराट दर्शन या नावाचा 61वा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले, रुद्रकेतू ब्राह्मणाची भार्या शारदा विदर्भामध्ये सख्यांचा चमत्कार करीत बसली होती. इतक्यात एकाएकी अंगणात पडलेले नरांतकाचे मस्तक त्यांनी पाहिले. ते कुंडलाने शोभत होते. पर्वताचे शिखर पडत असता जसा नाद होतो तसे ते नगर नादित होते. जसे देवाने भिजलेले नीलकमल निस्तेज दिसते तसे ते शिरकमल निस्तेज दिसत होते. त्या आघाताने विवल झालेली शारदा व रुद्रकेतू भयभीत झाले. नंतर सावध होऊन तो वृत्तांत पाहायला वरडू लागले. ते भूमीवर गडबडा लोळू लागले, दूर बडवू लागले. त्याला प्रबल मूर्छा आली. तो 2 घटकांनी ते सावर झाले. मस्तक हृदयाशी धरून माता तिचे वासरू मेले आहे अशा गायीप्रमाणे विवल होऊन रडू लागली. शारदा म्हणाली, वीरश्रीने ज्याचे शरीर व्याप्त झाले आहे, जो रणाविषयीच उत्सुक आहे, असा माझा पुत्र मला काहीच सांगून गेला नाही. बालका, आता तरी माझ्याशी बोल. तू येथे नसता मस्तकानिशी आलास. तुझे धड कोठे आहेत? तुझे महान सैनिक कोठे आहेत? छत्रचामर घर धरणारे ते जलधर कोठे आहेत? त्यास पाहून वराची इच्छा करणाऱ्या स्त्रिया विराग्नीने कापून जातात. तो माझा पुत्र अस्त पावणाऱ्या सूर्याप्रमाणे आज म्लान कसा झाला आहे? मी व तुझ्या प्रेमळ पित्याने कोणता अपराध केला? आज आमच्याशी बोलत का नाहीस? आम्हा रडणाऱ्यांचे अश्रू पुस. तू अमूल्य अस्त्राने युक्त अशा पलंगावर स्वस्त निजत असतो, पण आता कुठे निजलायस? माझे मन अतिखिन्न होत आहे. हे पुत्रा, तुझ्या वाचून आम्ही आपले तोंड दाखविण्याचे समर्थ नाही. ब्रह्मदेव म्हणाले, शारदेचा शोक ऐकून रुद्रकेतू शोक करू लागला. पुत्रा, मला कळवण्या वाचून कोठे गेलास? रोज झालेला होणारी हकीकत तू घरी येऊन मला सांगतोस, आज का बोलत नाहीत? युद्ध करीत असता धारातीर्थी मरण पाहून स्वर्गी गेला असशील तर मला न विचारता व मला सोडून का गेलास? तू मात्या पित्याचे ठाई पुत्रत्व शत्रुत्व ही दोन्ही कशी संपवलीस? जेव्हा तू सेवकाच्या हातातून खडक घेतो तेव्हा पर्वत, वने, स्वर्ग यासह शत्रूंची सेना थरथर कापते. अशा तुला भूमीवर कोणी पाडले? कालाची वक्रगती समजत नाही. या लोकी दैवच बलवान असून प्रयत्न व्यर्थ आहे. माझ्या वंशाचे व लोकांचे भूषण आज कोठे गेले? जो कालांचा काल शत्रुरूपी हत्तींचा सिंह असे तुझे वायूने उलटून पडलेल्या वृक्षाप्रमाणे 2 तुकडे कसे झाले? तुझा प्रतापरूपी सूर्य कापसाचे भक्ष कसा झाला? ब्रह्मदेव म्हणाले, असा नाना प्रकारे शोक करून रुद्रकेतू व शारदा ते मस्तक घेऊन देवांतकाकडे गेली. ती आलेली पाहून देवांतक भद्रासनावरून उठला. ते शिर पाहून त्यास आलिंगन देऊन धाकट्या भावाकरता तोरडू लागला. त्याच्या सभोवतार काल व यमासारखे दैत्य होते. ते नरांतकाचे मस्तक पाहून मोठ्याने रडू लागले. बंधूच्या प्रेमाने दुःखित झालेला देवांतक मातेच्या हातातून मस्तक घेऊन हृदयाशी धरले व हरणीप्रमाणे रडू लागला. देवांतक म्हणाला, दोघे बरोबर जेवलो, प्यालो, खेळलो, निजलो, उठलो, दोघांनी मिळून तप व जप केला, पण आज मला सोडून तू कुठे गेलास? तुला पाहताच मानव व देव दश दिशेस पळून जात. त्या तुला कोणत्या बलाढ्य दुष्टाने मारले? पृथ्वी व पाताळ दोन्ही तुझ्याकडे सोपवली होती. हे बंधू, मला तू सोडून स्वर्गात कसा गेलास? तुझ्या धनुष्याचा टणत्कार ऐकून चराचर कापत असे. अनेक राजे साम करण्याकरता व दारात उभे राहत. तो आईबाप व सुंदर स्त्री सोडून कुठे गेला? असे ते रडणे ऐकून सर्व वीर आले व समाधानाच्या गोष्टी सांगून बळेच त्यास हाताने धरून त्याचे निवारण केले. ते म्हणाले, एक वीर युद्धात पडला असता त्याच्याकरता दुसरे वीर रडत नाही. ते स्वतः जाऊन ज्याने त्यास मारले त्याचाच स्वसामर्थ्याने घात करीतात. प्राण्याच्या मृत्यू देहाबरोबर निर्माण होतो. तो आज किंवा 100 वर्षांनी होणार हे खचित. तेव्हा हे राजा, आपल्या किंवा दुसऱ्यांच्या मृत्यूविषयी शोक काय करायचा? लोकांचे ऐकून देवांतक असुर शुद्धीवर आला. तो धर्मन्य आपल्या मातापित्यास म्हणाला, तुम्ही शोक करू नका. मी शत्रूस घेऊन टाकण्यास जातो. माझा बंधूस मारणारा कोठे असो हे ते सांगा, म्हणजे त्यास मारून मी तर सुखी होईल किंवा मरून बंधूपाशी जाईल. माझ्या भूभंगामुळे त्रिभुवन कापते. तेव्हा ही आई व बाबा, मी रागावलो तर लोकांचे रक्षण कोण करणार? ब्रह्मदेव म्हणाले, देवांतकाचे वचन ऐकून दोघांचे तेव्हा समाधान झाले. त्या वाक्याने शोकसागरात बुडालेल्या त्या दोघांचा उद्धार झाला. मोठ्या मुलाने प्रश्न केला असता दोघेही सविस्तर सांगू लागली. काशी राजा नावाचा धार्मिक राजा आहे. त्याच्या घरी विवाहाचा उत्सव व्हायचा होता. तेव्हा त्याने सर्वास्व कश्यपाच्या पुत्रास बोलवले. तो बाल असूनही बलाढ्य आहे. विनायक असे त्यास म्हणतात. हे प्रिय पुत्रा, त्याने काशी राजाकडे जाताना मार्गात धूम्राक्ष नावाच्या भावास मारले. त्याचा सूड घेण्याकरता नरांतकाने अनेक मान्यवर पाठवले. 500 निशाच धावले, पण सर्वात 7 वर्षाच्या मुनिपुत्राने नाहीसे केले. त्याचा सूड घेण्यास अनेक शस्त्रे व चतुरंग सेना स्वतः नरांतकात गेला, पण त्यातील एकही परत वर आला नाही. अकस्मात हे मस्तक दिसले. शोक करून हे शिर तुझ्याकडे आले. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऐकताच लाल डोळे झालेला देवांतक आवेशाने व गर्वाने मोहित होऊन त्रिभुवनास गिळून टाकीत असल्याप्रमाणे त्वेषाने पित्यास म्हणाला, हे तात, मी सर्वांस मारणाऱ्या कालास मारीन. पृथ्वी उलट करून क्रोधदृष्टीने एका क्षणात ब्रह्मांडाचे भस्म करीन. असे बोलून जणू सृष्टीस कापीत गर्जना करीत देवांच्या अधिकारावर जे दैत्य होते त्या सर्वांस त्याने बोलाविले. माता पित्यास नमस्कार करून म्हणाला, मी आताच मुनिपत्रास आणवितो, त्याच्या याच्या मस्तकास अग्नी देईल. असे बोलून देवांतकासह ते सामर्थ्याने उड्या मारीत चालले. त्वरित जाणाऱ्या अनेक पक्षाप्रमाणे ते भासले. काशी राजाच्या नगरीस आल्यावर त्यांनी चोहोकडून वेढा दिला. तेव्हा कोलाहल झाला. धुळीने दिशा भरल्या. सूर्यप्रकाशही नाहीसा झाला. आक्रोश करीत म्हणू लागले,
हे अहो नरंतकास मरून 2 दिवसच झाले, तोच हा लोकशाही करणारा प्रलय कसा आला? हा प्रचंड देहाचा कोण आला आहे याच्याकडे पाहवत नाही. हा कालाची झडती घेण्यास व त्रिभुवनाचे भक्षण करण्यास समर्थ आहे. दैत्याच्या नासाबरोबर नगराबरोबर जणू खंदकच आला आहे. यापूर्वी जे श्रेष्ठ दैत्य पाठवले होते ते मेले, जाण्यास मार्गही राहिला नाही. नागरिक असे बोलत तोच देवांतक आला हे सांगत दूत काशी राजाकडे आले. दूत म्हणाले, भयंकर देवांत भयंकर दैत्यांनी वेढलेला आला आहे. त्याची मस्तक आकाशात लागली आहे. ते कालाचे भय दाखवित आहे. त्याला पाहताच आम्ही घाबरून पळालो. हे राजा, तुझ्याकडे आलो. त्यांनी नगरीच वेढली आहे. ब्रह्मदेव म्हणाले, दूत मुखातील शब्द ऐकताच राजा कापू लागला. तो म्लान झाला. बालकामध्ये खेळत असलेल्या लहान विनायकाकडे तो गेला व सर्व वृत्तांत सांगितला. लीले करता मानवधरी शरीर धारण करणाऱ्या परब्रह्मा तुला नमस्कार असो. लीला करणाऱ्या चराचर गुरु तुला नमस्कार असो. बालस्वरूपी त्या देवाने आमचे अनेक प्रकारे लक्षण केले. हे प्रभो, आताही त्या देवंतकापासून आमचे प्राण वाचव. ब्रह्मदेव म्हणाले. अशी काशी राजाने प्रार्थना केली तेव्हा बालकाने विशाल स्वरूप धारण केले. हातात धनुष्य व सिंहावर बसला. सिद्धी बुद्धियुक्त अशा त्याने गर्जना केली. पर्वतांच्या गुहा निनादल्या. त्याच्या तेजाने सूर्य निस्तेज झाला. मुखातून अग्निकण ओकीत, हातात धनुष्यबाण तलवार परशु घेऊन विनायक आकाशमार्गे नगराच्या बाहेर आला. भयंकर ध्वनीने दैत्यांची मणी त्याने कापली. त्याने ते दुष्ट सैन्य असे देवांतक यास पाहिले. असंख्य दैत्य टोळाप्रमाणे फिरू लागले. ते नानाविध सैन्य पाहून विघ्नराज सिद्धीस म्हणाला, ही सेना मज एकट्यास साध्य होणार नाही. यास तो दैत्याच्या सैन्याकरता नानाविध सेना निर्माण कर. हे माझे म्हणणे शीघ्र कर. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर परमात्म्याच्या चरणास वंदन करून देवांतकाशी युद्ध करण्यास ती गेली. प्राणी व दैत्यास भय उत्पन्न करणारी ती सिद्धी गरजू लागली. त्यामुळे शेष अंतरिक्ष पर्वती झाडे कापू लागली. तिच्या गर्जनाचा महाध्वनी व प्रतिशब्दाने त्रिभुवन कापू लागले. तिने अष्टसिद्धीचे स्मरण करताच त्या आल्या. प्रथम अनिमा, नंतर गरिमा, महिमा, लगिमा, पुढे क्रमाने प्राप्ती, प्राकाम्य, वशिता, ईशिता या आल्या. नंतर हत्ती, घोडे, रथ, पायदळ नानाविध आयुधांनी विराजित झाले. सैन्य येऊन धडकले. पावसाळ्यात नद्या चोळकडून सागराकडे पळतात तसे युद्धाची लालसा करणारे ते सैन्य दस दिशेस गेले. तेव्हा असंख्य वाद्यांचा घोष, वीरांचे शब्दांचे भयंकर नाद चोहीकडे पसरला. भूगोल पिऊन टाकण्यास उत्सुक झालेल्या क्रोतांतासारख्या त्या वीरास पाहून देवांतक मनात चिंता करू लागला. बालकास एका क्षणात जिंकेन असे म्हणून मी युद्धास आलो, पण अकस्मात हे सैन्य कुठून आले? बालकाच्या मायेने विचित्र सामर्थ्य आज पाहिले. असो, मरीन किंवा मारीन, मरण पत्करेन, पण यश जाता कामा नये. दैत्य असा विचार करीत असता त्याचे सेनानायक म्हणाले, आम्ही या सैन्याबरोबर युद्ध करतो. तू पृष्ठभागाचे रक्षण कर. आमचा खचितच जय होईल. ते ऐकून देवांतक प्रसन्न झाला. हे महावीरो, चांगले सांगितलेस. तुम्ही युद्धात चला, मीही येतो. पुण्यकर्म करणाऱ्या तुमचा माझ्या वाक्याने जय हो, असा आशीर्वाद देऊन व देवांतकास नमस्कार करून कंदर्भ नावाचा दैत्य रथाकृती विवास घेऊन गेला. दीर्घदंत अतिदुर्जय चक्रव्यूहात शिरला. गरिमेने मुख्यवीरांच्या सहाय्याने वीरमोहनाची रचना केली. प्रथितेचे रक्षण केलेल्या व्यूहावर तालजंग नावाचा दैत्य चालून गेला. महिमेने रचलेल्या व्यूहाकडे यक्ष्म नावाचा दैत्याने आपला मोर्चा फिरवला. प्राप्तीच्या व्यूहावर घंटासूर व प्राकामेच्या व्यूहावर रक्तकेश सैन्यासह गेला. वशितेच्या व्यूहावर कालांतक दैत्य व ईशितेच्या व्यूहाशी बलवान दुर्जय भिडला. या दैत्यांचे सामर्थ्य शब्दांनी सांगणे अशक्य होते. 8 व्यूहाशी 8 दैत्य युद्ध करू लागले. दोन्ही सैन्यातील वीर परस्परास मारू लागले. जलधाराप्रमाणे बाणांच्या धारा सुटू लागल्या. योद्धे नानाविध शस्त्रांनी मस्तके तोडू लागली. मेलेले वीर हत्ती, घोडे व तुटलेल्या मांड्या घेऊन व गुडघे वाहतानी पृथ्वी दुर्लभ झाली. कित्येकाला ढाला पुढे करून शत्रूचे पाय तोडले. कित्येकांनी पर्वताप्रमाणे आढळून वीरांचे चूर्ण केले. धुळीमुळे अंधार पडला. आपला व प्रकाश समजेना. नंतर एकाएकी देवांनी मारलेले दैत्य भूमीवर पडले. न मारलेले दैत्य भयंकर शब्द करू लागले. कबंदे नाचू लागली. अप्सरा आनंदल्या. शस्त्रांच्या असे प्रहारामुळे वीर फुललेला पळसाप्रमाणे दिसू लागले. पण मेलेल्या दैत्यात शुक्र आपल्या विद्येने जिवंत करीत. तेव्हा मरून बाकी राहिलेल्या सैन्याने युक्त असे ते 8 व्यूह चिंतेत पडले. तेव्हा सर्वांनी शुक्राचे कृत्य ईशितेस कवले. तिच्या क्रोधापासून एक कृत्या निर्माण झाली. ती पुढे चालली. तिने कटाक्षाने शुक्रास आपल्या योनीत शिरण्यास सांगितले. याप्रमाणे त्यास गुप्त करून बर्बर वेशात नेऊन सोडले. त्यामुळे विद्वान त्या बर्बर देशी असे म्हणतात. तेव्हा देव आनंदित झाले व सैन्यासह युद्ध करू लागले. दैत्य मरू लागले असता ते वाट फुटेल तिकडे पळू लागले. कित्येक श्रेणू आणि मादी सिद्धींना केलेला देव गंधर्वास वाचू वाचू असे म्हणू लागले. तेव्हा दैत्य विजयी होत किंवा देव विजयी होत एकमेका जिंकण्याची इच्छा करणारे ते वीर युद्धामध्ये निमग्न झाले. असे युद्ध थांबले. तेव्हा घोर द्वंद्व युद्ध सुरू झाले. शुक्रकृत्याचा हा शेवटचा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले, कालांतक दैत्याने प्राकाम्यशी द्वंद्व युद्ध केले. तो ती जिंकत आहे. तो बलाढ्य. वशितेने तिला सहाय्य केले. तिने लीलेने त्याच्या मस्तकावर पर्वत शिखर फेकले. त्यामुळे कालांतक भूमीवर पडला. तो रक्ताने भरला. त्याचे 2 तुकडे झाले पाहून दैत्यसैन्यात हाहाकार उडाला. मुसल नावाचा दैत्यांचा नायक, दुसरा भल्ल, महिमा इत्यादी
चौघे युद्धास आले. अनेक शस्त्रांचा प्रहार करणारे ते दैत्य प्राकम्यशी लढू लागले. त्यांनी असंख्य देवास प्रहार केला. त्यामुळे तुटलेल्या वृक्षाप्रमाणे ते भूमीवर पडले. तेव्हा रक्तरूपी पाण्याने वाहणाऱ्या नद्या वाहू लागल्या. तेव्हा इशिता, वशिता, विभूती या तिथी युद्धात आल्यावर त्यांनी प्राकम्येच्या सहाय्याने केले. त्यांनी 4 दैत्यावर 4 पर्वत फेकले. तेव्हा चूर्ण होऊन ते स्वर्गातच गेले. अनिमाने कदर्माची बळेस शेंडी धरून त्यास भूमीवर आपडले. तेव्हा त्याचे शेकडो तुकडे झाले. तो तोंडातून रक्त ओकू लागला व शेवटी प्राण सोडले. महिमा, गरिमा व लगिमाने वृक्ष घेऊन ते यक्षासूर, तालजंग व दीर्घदंत यांच्यावर फेकले. नंतर घंटासूर, रक्तकेश व दुर्जय दैत्य आले. तेव्हा त्यांनी सर्व सैन्यास पराजित केले. त्यांनी सैन्यास मारले आहे असे पाहून वशिता, सिद्धी व बुद्धी यांनी दैत्याच्या मस्तकावर मुष्टी प्रहार केले. तेव्हा तेही राक्षस भूमीवर पडले. त्याचे शतसा चूर्ण झाले. स्वशक्तीने जय मिळवून त्या सर्व गर्जना करू लागल्या. विनायकाचा जय जयकार असो असा त्या सर्वांनी एकाच वेळी ध्वनी केला. इतर शूद्र दैत्य त्याच्या हातून मेले. पुन्हा दैत्यसिंहाने सिद्धीच्या सैन्याचा नाश केला. तेव्हा दोन्ही सैन्यात कोलाहल झाला. मारा, ठोका, बांधा, सावध राहा असा ध्वनी चहूकडून होऊ लागला. शस्त्रांवर शस्त्रे आपटून अग्नी उत्पन्न होऊ लागला. शस्त्रे तुटली असता रागावलेले वीर मल्लयुद्ध करू लागले. एकमेकांचा नाश करणारे ज्याविषयी अनिश्चित असे घोर युद्ध पुन्हा जुंपले. तोच सूर्यास्त झाला. अंधाराने सर्व दिशा व्यापल्या. तेव्हा हातात दिव्यौषधी घेऊन ती एकमेकास मारू लागले. असे ते चोरमुख युद्ध 3 अहोरात्र चालले. तेव्हा वीर वाहून जातील अशा रक्ताच्या नद्या चोकडे वाहू लागल्या. त्यात ढाला जणू कासवे, खडक हे मासे, मस्तक हे कमळे, हत्ती हे मगर, प्रेत ही लाकडे, केस हे शेवाळे असे भासत होते. भित्र्यास भीती, वीरास हर्ष देणाऱ्या अशा त्या होत्या. तेव्हा बलशाली देवास जय मिळू लागला. देवांतक चिंता पडली. त्याने तर्क केला की ज्याने आपल्या प्रभावाने सर्व देवगणा जिंकले त्या मला या लोकास मोहित करणाऱ्या सामान बालकाच्या मायेची भीती कशाची. आता मी अष्टसिद्धी व सर्व सैन्य यांचा नाश करून विनायक बालकास धरून घरी जाईल. असे बोलून हाती खडक घेऊन ध्वनीने दिशा नादित करीत शत्रू सैन्याचा घात करीत आला. तेव्हा देव भयाने मूर्छित होऊन पडले. कित्येकांनी विनायकाचे स्मरण करून प्राण सोडले. कित्येक रक्ताच्या नदीतून वाहून गेले. कित्येक स्वर्गी गेले. कित्येकांनी त्यास पाहून जीवच टाकले. देवसेना भग्न होऊन दाही दिशेस पाहिली. दैत्य हाती खडक घेऊन त्यांच्या मागे लागला. ते पाहून गरिमाने दैत्यावर वृक्षांनी भरलेला पर्वत टाकला. पण त्याने खडगाने त्याचे शतशः तुकडे केले. ते पाहून अष्टसिद्धी रागावल्या. त्यांनी त्याच्यावर पुष्कळ पर्वत टाकले. पण त्याने त्वरेने खडगाचे आघात करून ते तोडले. तेव्हा महिमा उड्डाण करून त्याच्या खांद्यावर बसली. तिने त्याच्या हातून ते खडक काढून घेतले व गुप्त झाले. तिने त्या खडगाचा प्रहार दैत्याच्या मस्तकावर जोरात केला. पण त्या खडगाने शेकडो तुकडे उडाले. त्याच्या मस्तकास काहीच झाले नाही. तो एकच चमत्कार झाला. खडक तुटलेल्या त्याने बाणवृष्टी केली. त्याने एक सिद्धीवर 10-10, 5-5, 7-7 बाण टाकून त्यास वेकोळ केले. तेव्हा त्या सर्वही भूमीवर पडल्या. तेव्हा देव युद्ध करू लागले. 2 घटिकेने सिद्धी सावध झाल्या. त्या विनायकाकडे आल्या. तो वृत्तांत ऐकून बुद्धी विनायकास म्हणाली, ज्या ठिकाणी बुद्धी नाही त्यास विचार कसा होईल. सिद्धी पराजित झाल्या आहेत. आता मी त्या दैत्याशी युद्ध करते. मला आज्ञा दे. मला त्याचा पराक्रम पाहू दे. ब्रह्मदेव म्हणाले, हे बुद्धीचे वचन ऐकून तेव्हाच हर्ष झाला. देव म्हणाले, जा त्याशी युद्ध कर. त्यास मार व यश घे. असे बोलून विनायकाने तिला उत्तम वस्त्रे दिली. तिने त्यास नमस्कार केला. ती दैत्याकडे रणात गेली. तिच्या भयंकर शब्दांनी त्रिभुवन कापू लागले. तिच्या मुखातून एक शक्ती निघाली. ती जटायुक्त, विक्राळमुखी व जगास भक्षण करणारी इच्छा होती. नेत्रातून ती ज्वाला सोडित आहे व दैत्य सैन्यात जाळणारी. ती पुढे चालली व शत्रूच्या मागे लागली. तिला पाहताच कित्येक दैत्य मरून पडले. कित्येक म्हणाले, कोठे जावे, कोठे सुख होईल. कित्येक म्हणाले, देवांतकात धाव, आम्ही मेलो. असा कोलाहल ऐकून देवांतक धनुष्य सज्ज करून सर्पासारखे बाण सोडीत तिच्या पुढे गेला. हस्त लाघव दाखविणारे त्याने तिच्या शरीरावर बाणवृष्टी करून सूर्यास आच्छादित केले. तिच्या मस्तकावर बाणांचे जाळे पसरले. ती तोंड पसरून विषतंतूप्रमाणे बाण व दैत्यास गिळू लागली. कित्येक राक्षसास हाताने मरून तोंडात टाकून ती खात असे. कित्येकास खाली आपटून चूर्ण केले. दैत्यांच्या असंख्य कोटी तिने भक्षण केल्या. चोर टाकल्या व मारिल्या. पायांच्या आघाताने दैत्यांचे चूर्ण करीत ती देवांतकाकडे गेली व म्हणाली, माझ्या गर्भस्थानी प्रवेश कर. तेथे अनेक दैत्य मातेच्या गर्भामध्ये असत्याप्रमाणे शयन करीत असतात. ज्यास मी भक्षण केले ते मरून माझ्या उदरात जीर्ण झाले. तेव्हा मूत्र व विष्ठा यांच्या वासाने विवल झालेला दैत्य तिच्या भीतीने पळू लागला. पण तो जेथे जेथे जाऊन लपे तेथे ती जाई. तो स्वर्ग, मृत्यू, पाताळ इत्यादी 10 दिशांना फिरला. पण शेवटी तिने त्याच्या शेंडीस धरून ओढले व जनेंद्रियात साठविले. नंतर तो बुद्धी त्याच्याचे विनायकाकडे आली. स्तनाघाताने तिने दोन्ही बाजूचे वृक्षाती पर्वत पाडीत मदाने जिचे नेत्र फिरवून गेले आहेत अशा तिने विनायकापुढे येऊन नमस्कार केला. मेघाप्रमाणे बाणांचा वर्षाव करीत ती हळूहळू चालली होती. तेव्हा त्या भयंकर बुद्धीचे विनायकाने निराकरण केले. पण तिचे निराकरण झाले असता दैत्य मूत्रस्थानातून बाहेर पडला. तेव्हा ही दुर्गंधी आहे असे समजून दूतांनी त्यास बाहेर टाकले.
तो शुद्धीवर आला. स्नान करून मुकाट्याने घरी गेला. तेव्हा त्याला लाज वाटून त्याने म्लान मुख खाली घातले. दुःखी झालेले दैत्य चिंता करू लागला. शांत झालेल्या बुद्धीने विनायकास नमस्कार केला. तिला पाहून कित्येक हसले, भ्याले, म्लान झाले, भूमीवर पडले. ती देवास म्हणाली, मी दैत्यसेना खाऊन टाकली. देवांतकास मी इंद्रियात साठवले. दयानिधे निवासस्थान दे. देव म्हणाले, हे दैत्यनाशिनी, दैत्य तुला फसवून घरी गेला. तुझा पराक्रम इंद्रादिकाहून अधिक आहे हे मला समजले. माझ्या मुखात प्रवेश कर, तेथे विश्रांती घे. मी त्यास वश करीन, चिंता करू नकोस. ब्रह्मदेव म्हणाले, हे ऐकून देवी त्याच्या मुखात शिरली. मातेच्या मांडीवर अर्भक निसते तसे त्याचे सर्व लोकांचे वसतिस्थान देवादिदेवांच्या उदरात प्रेमाने निजली. ब्रह्मदेव म्हणाले, रात्री शारदेसह रौद्रकेतू देवांतकडे गेला. तो एकटा आहे असे पाहून त्यास आलिंगन देऊन दोघे त्याच्याशी बोलू लागले. पण तो लज्जेने विवल होऊन मुख झाकून बसला होता. भाषण न करणारे त्या वीराचे अंग वायूने हलणाऱ्या झाडाप्रमाणे कापत होते. पिता म्हणाले, तुझी अवस्था मला सांगत का नाहीस? तू मुक्यासारखा का बसलायस? तुझे इष्ट जे त्रैलोक्यात दुर्लभ आहे ते मी प्रयत्नाने साध्य करील. ब्रह्मदेव म्हणाले, त्याचेही अमृतासारखे बोल ऐकून शांत बसलेला तो पुत्र मातेजवळ जाऊन निशंकपणे म्हणाला, तुझी आज्ञा घेऊन विनायकाशी युद्ध करण्यास गेलो. सर्पाकार असंख्य बाणांनी देवांचा नाश केला. रक्ताच्या नद्या वाहवल्या. कश्यपुत्राची सेना भग्न केली. तोच एक महाकृत्य आली. तिचे मुखदरीसारखे डोळे आकाशात स्पर्श करीत होते. तिचे केस महाभयंकर, पाताल हेच पाय, पर्वत हेच तण, अशी ती देवसेनेची रक्षणार्थ मज्जळ आली. तिला मी खडक प्रहार केला. तिला किंचितही व्यथा झाली नाही. तिने गुहेसारख्या जननिद्र्यात माझी सेना टाकली. शस्त्रे व बाण तिने खाऊन टाकले. मलाही भगात टाकून ती विनायकाकडे गेली. पण ती योनी स्निग्ध असल्यामुळे मी भूमीवर पडलो. अंधारामुळे मी कोणास दिसलो नाही. भूमी पळालो. नदीच्या पाण्यात स्नान करून लाजेने मुख खाली करून आलो. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्राचे वचन ऐकून रौद्रकेतू म्हणाला, मी तुला उपाय सांगतो, चिंता करू नकोस. नंतर 2 घटका विचार करून त्याने त्यास बीजासह अंधोराचा मंत्र दिला व म्हणाला, शिवाचे ध्यान करून याचे पूजन करून तू अनुष्ठान कर. जपाच्या दशास होम, होमाच्या दशांश तर्पण, त्याच्या दशांशास ब्राह्मण भोजन घाल. शिव प्रसन्न झाला असता कुंडातून घोडा निघेल, त्याच्यावर बसून युद्धात जा, तुला निश्चित वीज मिळेल. ब्रह्मदेव म्हणाले, पित्याचे वचन ऐकून पुत्र आनंदाने म्हणाला, तू चांगला उपदेश केलास, याचा विधी सांग. नंतर सर्व लोकांना घालून ते दोघे लाल वस्त्रे नेसून रक्तचंदनाच्या ओट्या लावून घरात गेले व रक्तफुले पाहून शंकराची पूजा केली. त्यांनी याप्रमाणे पुष्कळ दिवस अनुष्ठान केले. अनुष्ठान संपल्यावर त्यांनी श्रद्धेने कुंड केले. ते षटकोनी लक्षणयुक्त मेखला व योनी यांनी संपन्न होते. त्यात यथाविधी अग्नीची स्थापना केली. शास्त्रोक्तरित्या व पात्र साधन केले. दोघेही 5 प्रेतांच्या आसनावर बसून हवन करू लागले. त्यांनी आपल्या मांडीचे मांस तोडून भक्तीने त्याच्या आहुती दिल्या. तेव्हा रक्तरूपी तूप मांसाने अग्नी तृप्त झाला. असा दशांश होम दिला. रौद्रकेतूने वन्नी देवतेचे पूजन केले. बलिदान करून आपल्या पुत्राचे मस्तक तोडून त्याची पूर्णाकृती दिली. अग्नीचे विसर्जन केले. ईश्वराच्या प्रसादाने त्याचा पुत्र पूर्वीप्रमाणे झाला. तर्पण करून यथाविधी ब्राह्मण भोजन घातले. रात्र संपून सूर्योदय झाला. तेव्हा त्यांनी काळा स्निग्ध बलवान घोड्यास पाहिले. त्याच्या मनासारखा वेग व खिंकाळण्याने त्रिभुवनात कापवीत होता. त्याने घोड्याची भक्तीने पूजा करून ओवाळले. नंतर मणिमुक्तामध्ये शुभ अलंकार घालून ब्राह्मणास नमस्कार करून पित्याचे पाय घट्ट धरून सर्वांचे आशीर्वाद घेऊन देवांतक त्या घोड्यावर बसला. शिल्की सेना बरोबर घेऊन शेषास कापवीत चालला. शस्त्रास्त्रे, कवचे, शूळ, धनुष्य, बाण यांच्या योगे सेना शोभू लागली. तिच्यासह देवांतकाने रणस्तंभ रोविला. त्याचे सैन्य ओरडू लागले असता देवसेना भ्याली. धुळीने आकाश भरले. काही समजेना. सैन्यास मारण्यास दैत्य पुन्हा आला असे म्हणून सिद्धीचे सैन्यातील लोक अतिदुःखी होऊन पळाले. तो युद्धास आला असे पाहून सिद्धीची सेना घोड्याने खेकाळणे, वीरांचे नादांनी दिगंत नादित करीत उठली. तेव्हा शस्त्र प्रहार करून ते एकमेकात मारू लागले. मी तुला मारतो, सांभाळ, असे सांगून ते शत्रूस प्रहार करू लागले. भूमीवर गुडघा टेकून व मनुष्य आकरण होऊन सर्पासारखा बाणांनी ते लढू लागले. कित्येक ढाली पुढे करून युद्ध करू लागले. पहिल्या प्रहाराचे स्मरण करून कित्येकांनी शत्रूवर वार केले. पहिले वैराटून कित्येकांनी वैरात छिन्नभिन्न केले. कित्येकांनी वेरश्रीने शत्रूचे केस धरून लाथा बुक्क्या मारून भोतळी पाडले. कित्येकांनी मदोन्मत होऊन एकमेकास टक्कर दिली. दैत्याच्या सेनेचा पराभव झाला असे पाहून देवांतकाने सिद्धीने निर्माण केलेल्या सैन्यावर ते आश्वास पाठवले. त्याचा शब्द घेऊन कित्येक मूर्छित पडून पडले. कित्येक देव घोड्याच्या पायाखाली चिरडले. कित्येक त्रिशूलाने, कित्येक खड्गाने मेले. दैत्याने बाणांची जाळी पसरून त्याच्या योगे देवास मारले. याप्रमाणे त्यांनी सैन्यास मारण्याचा क्रम चालवला असता सर्व सिद्धी पळून विनायकाकडे आल्या. ब्रह्मदेव म्हणाले, हे सर्व जाणून विनायकास फार आश्चर्य वाटले. नंतर रणाविषयी उत्सुक झालेला विनायक सिंहावर बसला. त्याने आपल्या गर्जनेने गगन व दिशा व्यापल्या. लोकांची मने व पर्वत यास कापले. मोठ्या वेगाने तो देवांतकाजवळ आला. दैत्य हसून म्हणतो, हे बालका, ज्याची नुसती ताळू सुकली आहे व जो लोणी भक्षण करण्यास समर्थ आहे, अशा तो युद्धास उभे राहणे बरे नव्हे. जा, आईचे स्तन पी. अदितीचे ठाई कश्यपापासून झालेला तो मूर्ख कसा झालास? हे बालका, मूर्खपणामुळे तू देवांतकाशी युद्ध करीत
आहेस. मला पाहून काल भीतो. तू उगीच मरण्याची इच्छा करीत आहेस. तुझे गात्रे कोमल असल्यामुळे तू माझा एकच घास होशील. ब्रह्मदेव म्हणाले. दैत्य वचून रागाने लाल डोळे झालेल्या विनायक मुखातून अग्नी ओकीत वासून म्हणाला, बहुतेक तू दारू पिऊन मत्त झालास किंवा संनिपात झाला आहे, म्हणूनच मूढपणामुळे तू असंबंध व युक्तिशून्य वल्गना करीत आहेस. वायूने प्रेरित झालेला लहान अग्नी सर्वात जाळून टाकतो तसा अधमे दैत्या तुला समजत नाही. तुझ्या वाक्यामुळे आविषुक्त झालेला मी तुला मारतो. मला मृत्यू नाही ही बुद्धी आता टाक. मी सनातन ब्रह्मभूत परमात्मा तुझ्याकरता अवतरलो आहे. शंकराच्या वरामुळे गर्विष्ठ होऊन तू सर्वांना पिडलेस, त्याचा अवधी आता संपलाय. पण हे बुद्धिरहितात हे तुला समजत नाही. मूर्खा, त्रैलोक्यात पीडा दिल्यामुळे तुला जे पाप लागले आहे त्याची कल्पनाही नाही. तुझी निंदा पुरी आहे. आता आपला पराक्रम दाखव. शक्तीच्या जननेंद्रातून बाहेर निघून दुसरा कोण आपले मुख दाखवणार आहे? तुला युद्धाची इच्छा असेल तर मजवर प्रहार कर व माझा प्रहार सहन कर. उद्या येणाऱ्या मृत्यूची तू मूर्खपणे आज इच्छा करीत आहेस. ब्रह्मदेव म्हणाले. असे बोलून प्रभूने धनुष्य सज्ज केले. तो विनायक त्यास नरकांताच्या गती देण्यास इच्छित होता. त्याच्या धनुष्याच्या टणत्काराने त्रिभुवन कापू लागले. आकर्ण दोरी ओढून त्याने दैत्यावर बाण सोडला, पण त्या दैत्याने त्याचे शेकडो तुकडे उडवले व तो खाली पडला. दैत्य धनुष्य सज्ज करून बाण सोडू लागला. धनुष्याच्या शब्दाने पर्वत व दिशा नादित झाल्या. विघ्नेश आणि ओंकाराच्या सर्व बाण भूमीवर पडले. असंख्य बाण दैत्यावर फेटले. त्यातील एका बाणाने मुकुट व कर्णकुंडले देवाने आलिंगन देऊन भूमीवर पाडली. 2 बाणांनी दोन्ही भुजास वेध दिला. एका बाणाने कपाळावर प्रहार केला, तेव्हा रागावलेले दैत्याने दात खाऊन नेत्र फिरून दुसरे पुष्कळ बाण सोडले. तो आकाश व दिशा भरून टाकून विनायकावर वृष्टी करू लागला. विनायकाने एका बाणानेच ते निवारले. प्रभूने एका क्षणात आकाशात मंडप तयार केला. अतिघोर अंधकारात ते परस्पर युद्ध करू लागले. रागावलेले दोघेही बाणांनी दुसऱ्याची बाणवृष्टी हाणून पाडू लागले. दोघांनी शेकडो वेळा बाणवृष्टीचे निराकरण केले. नंतर दैत्याने महामंत्राचा 800 वेळा जप केला व वारणास्त्राने बांधून मंत्रून विनायकावर टाकला. तेव्हा अनेक कोटी हत्ती उत्पन्न झाले, ज्यास 4 दात पर्वतासारखे दिप्पाड शरीर, मंदार पर्वताचे चूर्ण करण्यास समर्थ अशा त्या मध्य हत्तीच्या मधाच्या नद्या चौकडे वाहू लागल्या. हे मुने जसे पावसाळ्यात मेघगर्जनेने त्रिभुवन नाचते तसे त्याच्या ध्वनीने त्रैलोक्य दुमदुमले. त्या गजरांनी देव सैन्याचा नाश केला. धावणाऱ्यांच्या मागे लागलेल्या दशदिशेस गेले. त्यांनी पाय, सोंड व दातांच्या अग्रांनी वीरांचा घात केला. सैन्याचे कंदन पाहून प्रभूने सिंहास्त्र सोडले. तेव्हा सिंह उत्पन्न झाले. त्यांच्या गर्जने हत्ती भूमीवर पडले. सिंह गजांची गंडस्थळे फोडू लागले. सिंहनाद, हत्तींचा चित्कार, दैत्यांचे शब्द यामुळे त्रैलोक्य कापले. सर्व देवास विस्मय वाटला. सिंह उड्या मारून हत्तीच्या गंडस्थळावर पडले. सिंह समुदायाने सर्व हत्ती मारले व इंद्राने वज्राने तोडलेल्या पर्वताप्रमाणे ते शोभू लागले. सिंह दैत्यास खात चोहीकडे चालले. सर्व सैन्य मेले. तेव्हा देवांतक चिंतेत पडला. हा कश्यपपुत्र बालक असूनही बलवान दिसतो. आता मी यास यमसदन खचितच दाखवतो. असे बोलून पुन्हा बाण मंत्रून धनुष्याच्या ठिकाणी योजले व आकर्ण ओढून तो शार्दूल प्रसव बाण सेनेत सोडला. तो आकाश व दशदिशा नादयुक्त करीत चालला. त्याच्या पिसाऱ्याच्या वायूने अनेक झाडे मोडली. तसेच तो शार्दूलाचे समुदाय उत्पन्न केले. तो सिंहास खाऊ लागले. तेव्हा सिंह गुप्त झाले. अस्त्र युद्धाविषयीचा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले. यानंतर दैत्याने 2 मंत्रविले, एक निद्रास्त्राने व दुसरा गंधर्वस्त्राने. डावा गुडघा जमिनीत टेकवला. धनुष्याची दोरी ओढून बाण सोडले. तेव्हा त्याच्या शब्दाने त्रिभुवन कापू लागले. एक बाण सैन्यात व दुसरा देवांजवळ. तेव्हा टाळ, मृदुंग, गंधर्व, अप्सरा, चित्रविचित्र नृत्ये गायने विनायकापुढे उभे राहिली. त्यांच्या हातातील शस्त्रे पडली. त्याला कळली नाही. देव मंजूळ ध्वनीने मोहित झाला. आपले कर्तव्य त्या सूचेने निद्रासनाने मोहित झाले. सर्व सैनिक स्वस्थ निजले. रात्री लहान मुले अव्यवस्थित रीतीने निजतात तसे सर्व स्त्रियाही लज्जा सोडून स्वस्थ निजल्या. देवांतकाने हे पाहिले तेव्हा तो आनंदाने गर्जना करू लागला. नंतर त्याने देवसैन्याचे सभोवती वीरांचे पहारे ठेवले. प्रथम भूमी साधन करून चक्रामध्ये त्रिकोणी कुंड केले. प्रयत्नाने रक्ताचे 100 घट आणले. स्नान करून अनेक प्रेतावर सावधपणे पद्मासन घालून बसला. शेकडो दैत्यास मारून मोठी माणसाची रास घातली. यथाविधी अग्निस्थापन करून अभिचार कर्म करत आरंभिले. तो नागवा झाले. दैत्य मंत्रपूर्वक माणसाचे हवन करू लागला. 1000 आहुती दिसल्यावर बली व पूर्णाहुती दिली. तेव्हा भुकेलेली शक्ती कुंडात त्यास दिसली. तेव्हा त्याने तिला नरमांस व ते रक्ताचे घट पिण्यास सांगितले. ती अतृप्त आहे असे पाहून दैत्याने तिला अनेक प्रेते अर्पण केली. नंतर तो भयंकर व्योमकेशी बाहेर आली. तिचे डोळे खळग्याप्रमाणे, मुख भयंकर अशी. ती लाल रंगाची कृत्य संतुष्ट होऊन दाही दिशा नादित करी म्हणाली, तू अर्पिलेल्या रक्तमांसाने मी तृप्त झाले आहे. आता तुला कशाच्याही भय नाही. दैत्य तिच्याशी काही बोलला व भक्तीने नमस्कार करून षोडशोपचारांनी तिची पूजा केली. दिव्य वस्त्रे व अलंकारांनी भूषित अशा त्या दैत्याने देवीच्या मांडीवर बसून गर्जना केली. तेव्हा ती कृत्य त्याच्यासह अनेक शस्त्रे घेऊन उडाली. अंतरिक्षात जाऊन बसली.
तेव्हा धनुष्यबाण धारण करणारा तो दैत्य शोभू लागला. अति हर्षाने तो रौद्र केतूचा पुत्र तिला म्हणाला, कश्यपाचा पुत्र बालक असून पूर्वी फार चंचल होता, पण आता केवळ पृथ्वीवर फिरणारा तो मला इथे काय करणार? आता तुझ्यासमोर या सर्व सैन्याचा नाश करतो. असे तो दैत्य बोलत असता काशीराजाने हे ऐकले. तो त्वरेने विनायकास सावध करू लागला. काशीराजा म्हणाला, भूत वर्तमान व भविष्य जाणणारे देवा, राक्षसाने रचलेल्या गंधर्वाच्या मायेस तू कसे ओळखले नाहीस? तू येथे सक्त का झालास? देवांतकाने अविचार कर्माच्या योगे निर्माण केली राक्षसी कृत्या तुझ्या सैन्याचा नाश करील. सावध हो. ब्रह्मदेव म्हणाले, राजाचे वचन ऐकून प्रभू सावध झाला. सर्व मायामय आहे हे ज्ञानदृष्टीने जाणून त्याने तत्काळ 2 बाण बाहेर काढले. घंटास्त्र खगासराने त्याचे अभिमंत्रण करून जोराने आकर्ण दोरी आडून सोडले. ते वेगवान बाण मेघाप्रमाणे गरजत सूर्यमंडळास आच्छादित करीत चालले. त्याचे धुनबुंद सोन्याचे वेग वायूसारखा होता. तेव्हा सर्वांस मोहन पाडणारा घंटानाद झाला. तो घंटाध्वनी ऐकून सर्व सैनिक व सिद्धी उठल्या. वीर हाती शस्त्रे घेऊन चढू आले. खगासराने मंत्रविला. दुसरा बाण दैत्याच्या सैन्यात पडला. तेव्हा अनेक रूपांचे बलाढ्य पक्षी उत्पन्न झाले. त्याच्या पंखाच्या वाऱ्याने गंधर्वास्त्राचा लय झाला. जसा अरुणोदय होताच अंधार नाहीसा होतो, तसा ते पक्षी दैत्य सैनिकांना खाऊ लागले. कित्येक पंखाच्या आघाताने मेले, कित्येक चोचीने व कित्येक भीतीने प्राण सोडून गेले. दैत्य सैन्यात हाहाकार उडाला. देवांतकाने रागाने खडगास्त्र सोडले. त्याचा ध्वनी ऐकून सैन्य सागरावर दिग्गज शुभ झाले. त्या अस्त्रापासून अनेक खड्गे निघाले. दोन्ही सैन्याची खड्गे एकमेकावर आपटल्याने त्यातून अग्नी पडू लागला. अग्नीने जळालेले देव भूमीवर पडले. कित्येक पक्षी मेले, जळाले. कित्येक तेथे गुप्त झाले. सैन्यातील लोकांच्या डोळपास दिपून सोडणाऱ्या खड्गाच्या तेजाने दिशा चमकून निघाल्या. खडक वृद्धीने मेलेले देव भूतली पडले. कित्येकाचे बाहू, मस्तक व हात तुटले. कित्येकास पोट, गुडघे, पाठीवर जखमा झाल्या व ते मेलेल्या देवांच्या ढिगात मरून पडले. सारांश अष्टसिद्धीने निर्माण केलेली सेना अशा प्रकारे नाहीशी झाली. प्रेतास वाहून जाणाऱ्या रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. दैत्याचा अद्भुत पराक्रम पाहून विनायकाने भात्यातून अतिदृढ बाण काढले. वज्रास्त्राने मंत्रविलेले ओढून दैत्यसेनेवर टाकले. त्याच्या ध्वनीने पर्वत व वृक्ष भूमीवर पडले. त्यातून निघालेल्या अग्नीने दिशा जळू लागल्या. त्याने सूर्यास आच्छादित केले. त्याच्याच तेजाने कित्येक पक्षी जळून गेले. त्याने क्षणात खड्गाचे 1000 तुकडे उडवले. त्या वस्त्राने अनेक प्रकारच्या दैत्यांचा दाह केला. एकाच वज्रधारेने हजारो दैत्य मरू लागले. जेथे जेथे दैत्य जाई तेथे तेथे शस्त्र पडे. मस्तक, पाय, हात, खांदे, मांड्या शस्त्राने तोडल्या. दैत्य जमीन फोडून आत शिरले, पण तेथे जाऊन त्याने दयास मारिले. हजारो वज्रांच्या योगाने सर्व दैत्य मेले. तेव्हा ती वज्रे चोहकडून देवांतकावर गेली. त्याने प्रयत्नाने बाण ओढून रौद्रास्त्राने मंत्रविला व धनुष्य ओढून सोडला. ते शंभू नावाचे अस्त्र शत्रू सैन्यावर चालले. त्याने आकाश दिशा विदिशांना नादित केले. दिशात अग्निकांत टाकणारे ते अस्त्र मोरलागण्याप्रमाणे दिसू लागले. तेव्हा भूलोक व देवलोक तसे दिसेच जाणवू लागले. विनायकाच्या सैन्यात कोलाहल झाला. तो बाण पडला तेव्हा घोर दिसणारा भयंकर मुखाचा एक पुरुष निघाला. तो जणू त्रैलोक्याचा ग्रास करीत होता. त्याला जटा, लांब हात, पाय, पोट मोठे होते. त्याचे अधर पृथ्वीला चिकटलेले, वरचा ओठ आकाशाला लागला होता. जी पर्वतासारखी भयंकर होती. त्या पुरुषाने क्षणात वज्रास्त्र गिळले व विनायकास मारण्यास जवळ गेला. विनायकाने 100 वेळ मंत्रोच्चार करून एका वेगवान बाणावर ब्रह्मास्त्राची योजना केली. धनुष्याची दोरी आकर्ण ओढून ते अस्त्र सोडले. त्याच्या दीर्घ शब्दाने त्रिभुवन कापू लागले. यातील अग्नकणामुळे दिशा जळाल्या. काही दिसेना. त्या अस्त्रांपासून तसेच भयंकर पुरुष निघालेले ते दोघे जयाच्या इच्छेने अंतरिक्षात एकमेकाशी लढू लागले. त्यांनी नाना प्रकारचे मल्लयुद्ध केले. दोघेही क्षणात गुप्त होऊन दिसेनासे झाले. अस्त्रयुद्ध नावाचा हा अध्याय संपला. ब्रह्मदेव म्हणाले. तेव्हा देवांतक विस्मित होऊन विचार करू लागला. त्याच्या निवृत्तीकरता मी जशी माया करतो त्याप्रमाणे हा बालके आपले पौरुष दाखवित आहे. हा केव्हा मरेल व मी श्रमही रहित होऊन केव्हा निजेल? अशा चिंतातूर झालेल्या दैत्याने धनुष्य सज्ज केले. घोर बाण मंत्रवून विनायकावर सोडला. त्या बाणाने प्रभूवर अनंत बाणांचा वर्षाव झाला व त्रैलोक्याचा ग्रास करण्याचे साहस करणारी चोर शक्ती निघाली. शक्ती स्वतीच्या मांडीवर बसून तीक्ष्ण व अनंत बाणसमूहांचा वर्षाव करीत असलेल्या दैत्यास विघ्नराजाने पाहिले. तेव्हा अष्टसिद्धी लगेच उडाल्या व त्या शक्तीस धरून विनायकाजवळ आणू लागल्या. पण मध्यस्थी निष्ठून गेली. तेव्हा त्यांनी रागाने दैत्याचे केस धरून त्यास विनायकाकडे नेण्याचा प्रयत्न चालविला. दैत्याने अनिमेने जोराने मुष्टी प्रहार केला. त्यामुळे ती मूर्छित होऊन पडली. हे पाहून लघिमा, गरिमा, वशिमा त्या दैत्यास लाथेने मारित आहेत. तोच दैत्याने वेगाने प्रत्येकीचे पाय धरले. त्यांना आपटण्याचे मनात आहे. तोच त्याच्या हातातून निसटल्या. प्राकम्य भूती त्यास मारू लागल्या व तो मुखातून अग्नी ओकत भूमीवर पडल्या. पण क्षणात शुद्धीवर येऊन एका घोड्यावर बसल्या. हातात शस्त्र वायूसारखा वेग. अशा त्या दैत्याने विनायकावर प्रहार केला. त्या प्रहारामुळे देवास किंचित मूर्छा आली. पण क्षणात सावध होऊन जसा विष्णू हिरण्यकशिपूवर व इंद्र वत्रासुरावर धावून जातो तसा तो दैत्यावर धावला. चारही हातांनी
शर कमल पाश अंकुश धारण करणारा तो देव वीरश्रीने शोभू लागला. मेघासारखी गर्जना करून चारही आयुधाने देवाने दैत्यावर प्रहार केला, पण त्यास इजा झाली नाही. शस्त्र व्यर्थ झाले पाहून विनायकास आश्चर्य वाटले. दैत्याचा देह वज्राग्नीहून कठीण आहे असे त्याने जाणले. नंतर देवाने धूम्राक्ष सोडले. सूर्यमंडलातून आलेले वज्राचे चूर्ण करणारे महाआयुध घेऊन दैत्यावर प्रहार केला. तेव्हा आयुधाचे शेकडो तुकडे झाले, पण दैत्याचा रोमही तुटला नाही. हे मोठे आश्चर्य झाले. नंतर अनेक शस्त्रांच्या आघातांनी ते मस्तक, पाठ, हृदय, बाहूवर एकमेकास मारू लागले. त्याच्या शस्त्रप्रहारामुळे उत्पन्न झालेला अग्नी भूमी जळू लागला, पण ते भ्याले नाहीत. युद्ध चालविले. अंधाराच्या रात्री विश्रांती घेतली नाही. कृत्रिम प्रकाशात ते एकमेकाशी लढू लागले. नंतर देवास मोहित करणारी माया रौद्रकेतूने निर्माण केली. सुंदर अदिती निर्माण करून त्याने दैत्याच्या हातात दिली. तिने कमलाप्रमाणे नेत्र, पुष्टकंच मंडल, मस्त कुंकुमाप्रमाणे लाल मोत्यांचा हार, कंकण, दिव्य वस्त्रांनी विराजित अशी ती लावण्य लहरी झरीची चमकणारी दिव्य कंचुकी अंगात घालून दैत्याच्या हातात सापडल्यामुळे विनायकास पाहून रडू लागली. धाव धाव, मला हे त्रास देतात, तू हे कसे पाहतोस असे बोलू लागले. तेव्हा दैत्याने तिची कंचुकी जोराने फाडली. तेव्हा ती देवास म्हणाली, तुझा पुरुषार्थ आज कुठे गेला? हा लोक लज्जारोपी भयापासून हे निष्ठुरा मला सोडव. हे पाहून कंठ भरून आले. विनायक रागवला. तेव्हा त्याने विचार सुचला नाही. त्याच्या हातातील शस्त्रे गाळली. तो शोक करू लागला. माझी ही माता यात्रेकरिता याची हाती कशी सापडली? त्याची जननी अशा अवस्थेत सापडली. त्याच्या जन्मास धिक्कार असो ही देवांची जननी दुष्टांच्या संगतीत पडली आहे. काशी राजाही शोक करणाऱ्या विनायकास पाहून शोक करू लागला. नागरिकही रडू लागले. तेव्हा देवांतक विनायकाची निंदा करू लागला. धिक्कार असो तुझ्या जन्मास व पराक्रमास, तू प्राण कसा सोडित नाहीस? हे ऐकून विनायक मनात म्हणाला, हा खरे बोलत आहे. आता प्राणत्यागाकरता काय बरं करावे? विष खावे की फास लावून घ्यावा किंवा पोटात शस्त्र खुपसून घ्यावे असा शोकाने व्याकुळ होऊन तो विचार करीत आहेत. विनायकास आकाशवाणी ऐकवाली, देवा दुष्टबुद्धी दैत्याने ही माया रचली आहे. युद्धाकडे लक्ष देव, याला मार. नंतर तो सावध झाला. अदिती माईक आहे असे समजून तो बुद्धिमान आनंदित झाला व दैत्यास मारण्यास तयार झाला. त्या दुरात्म्यास उषक काला वाचून इतर वेळी सर्व शस्त्रे व अस्त्रे व्यर्थ आहेत असा शंकराचा वर आठवून तो प्रातःकाळी युद्धास निघाला. तेव्हा युद्धात दैत्याने विनायकास निळ्या रूपाने नेत्रलाल चमकणारा मुकुट, कुंडलामुळे उज्ज्वल झालेला प्रकाशित सुंदर दंतमोत, मोत्याच्या मालेने भूषित दिव्य वस्त्र, उत्तम तेज, अंतरिक्षात स्पर्श करणारी सोंड अशा विनायकास प्रभूस पाहून देवांतक भ्याला. त्याला विस्मय वाटला. अहो, याचे अर्धे शरीर मनुष्याचे तर अर्धे हत्तीचे आहे. असे काय बरे असावे? ब्रह्मदेव म्हणाला, असा भयभीत झालेला सुरांतक बोलत आहे. तोच देवाने त्यास लहान बालकाप्रमाणे मांडीवर धरले. स्वप्रभावाने सुंदर पद्मासन घालून गणेश त्यास म्हणाला, वराचे स्मरण कर. तेव्हा दैत्याने दोन्ही हातांनी त्याचा दात धरून अंतरिक्षात आपल्या देहास वारंवार झोके देऊ लागला. दातास तोडून त्याच्या देवांतक भूतली पडत आहे. तोच देवाने त्वरेने आपला दात धरला व त्याने दैत्य मस्तकावर प्रहार केला. भयंकर ध्वनीने दशदिशा नादित केले. पृथ्वी पाताळ कापवले. त्या दाताच्या आघाताने दैत्यदेहाचे शेकडो तुकडे उडाले. तेव्हा पावसाप्रमाणे आकाशातून रक्ताचा पाऊस पडला. तेव्हा पृथ्वीवर राहणारे लोक हा मोठा उत्पात आहे असे मानू लागले. दैत्याच्या देहातील ज्योती देवांच्या समक्ष विनायकामध्ये शिरली. युद्धात दिसणारा देह भूमीवर पडला. त्याने झाडे व झाडांसह पर्वतांचे चूर्ण करून 3 बाजूने भूमी व्यापली. त्याची ती गती पाहून सैनिक पळाले की ते त्याच्या देहपातामध्ये नाश पावले. देवांनी पुष्पवृष्टी केली. देव दुदुंबी व राजा दुदुंबीचा ध्वनी चोहोकडे पसरला. दिशा निर्मल झाल्या. सुखकर वायू वाहू लागले. अग्नीचे तेज लोकास प्रसन्न करणारे, प्रतिकूल वाहणाऱ्या नद्या अनुकूल मार्गाने वाहू लागल्या. इंद्रादी देव मुनींनी त्याची पूजा केली. भक्तीने विनायकाची स्तुती केली. तेव्हा आम्ही देवांतकाच्या बंधनातून मुक्त झालो. उपेंद्राप्रमाणे देवांतराचे कार्य तू केलेस, म्हणून उपेंद्र या नावाने तू लोकास प्रसिद्ध होशील. आता आम्ही आपापल्या अधिकारावर उपद्रवरहित होऊन राहू. स्वाहा व षटकार घरोघर होतील असे बोलून व देवास नमस्कार करून प्रदक्षिणा करून त्यांची आज्ञा घेऊन ते आनंदाने आपापल्या स्थानी गेले. देवाप्रमाणेच मुनींनी त्याचे ऋषिकेश हे नाव आठवून नमस्कार करून आनंदाने आपापल्या आश्रमी नेले. नंतर सर्व राजे त्याची पूजा व नमस्कार करून विनायकास म्हणाले, दैत्याच्या भाराने व्याकुळ झालेल्या धरणीचा उद्धार केलास म्हणून आम्ही धरणीधर असे तुझे नाव ठेवले. असे बोलून त्याच्या आज्ञेत आपापल्या नगरीत गेले. नंतर काशी राजाने सिंहावर बसलेल्या व बालकांसह खेळत असलेल्या बालरूपे विनायकास पाहिले. बालकाने राजास पाहून आनंदाने आलिंगन दिले. दोघांचे आनंदाचे भरते आले. राजा देवास म्हणाला, माझे भाग्य उदयास आले. पूर्वपुण्याच्या फलोदयामुळे ब्रह्मादिकास अगम्य असे सनातन ब्रह्मे मी पाहिले. तू नित्य विश्वाच्या कारणाचे कारण, कारणशून्य, वेदांत वेद्य, सद्रूप, स्वयंप्रकाश, ज्योतीची ज्योत, रूपमय पण अरूप, पृथ्वीचा भार हरण करणारे मनोहर तत्व आज स्वच्छने बालरूपाने माझ्या घरी खेळत आहे. ब्रह्मदेव म्हणाले. अशी स्तुती ऐकून विनायकाने त्याचे नेत्र पुसले व म्हटले, मी तुझ्यापासून एक क्षणही कधी दूर जाणार नाही. नंतर राजाने अनेक उपचारांनी त्याचे पूजन केले,
स्तुतिपाठकांनी मिश्रित झालेल्या वाद्यघोषासह सुरांतकाच्या वधामुळे हर्षयुक्त झाले. राजा सैन्यासह बालविनायकाची स्तुती करीत नगरात गेला. वस्त्रे तांबूल देऊन लोकांचे विसर्जन केले. विनायकास पुढे करून मग हर्षेने भरलेला राजा आपल्या घरात गेला. ब्रह्मदेव म्हणाले, हे ब्राह्मणा, दुसऱ्या दिवशी मयुरासनावर बसलेल्या राजाने अमात्य मुख्यवीर वृद्ध आप्तो ब्राह्मणांना बोलवले, नमस्कार केला व मनातील त्यास सांगितले. राजा म्हणाला, मी पुत्राच्या विवाहाकरता विनायकास बोलवले, पण आजपर्यंत पुष्कळ उत्पात झाले, त्याचे त्यानेच निवारण केले. मी आदितीस तुझ्या पुत्रास लवकर पोचवीन असे सांगितले, पण पुष्कळ दिवस झाले, म्हणून आता त्रैलोक्य स्वस्त आहे. आता या विवाहाचा विचार करा. अमात्य म्हणाले, महाराज, आपण ठीक सांगितले. विघ्नामुळे विवाहास विलंब झाला. आता विघ्नांचे निरसन झाले असता विवाह करावा. विनायकाच्या कृपेने जगसुखी झाले. यास्तव दूर असलेल्या आप्तास लग्नपत्रिका पाठवाव्या. सामुग्री तयार करण्यास दूतांची गावात योजना करावी. ब्रह्मदेव म्हणाले, प्रधानाचे म्हणणे ऐकून सभासद ठीक सांगितले असे म्हणाले. राजासी आनंद झाला. त्याने ज्योतिषाकडून लग्नदिन ठरवला. आप्तास बोलावण्याकरता दूत पाठवले. दूत व आप्त यांच्याकडून सामुग्री करविली. नंतर मगधराज कन्येस घेऊन आला. सर्व आप्त आले. त्यांनी एकमेकास आदराने भेटी दिल्या. देवता स्थापन करून उत्सव केला. प्रयत्नाने सर्व पदार्थ जमून विवाह पार पाडला. ब्राह्मण व लोकास धनादी देऊन संतुष्ट केले. आप्ताचे विसर्जन झाल्यावर राजाने विनायकास नाना प्रकारची भूषणे, उंची वस्त्रे दिली. त्यास अभ्यंग स्नान व मिष्टान्नाचे भोजन बांधवास दिले. रथारूढ राजा वाजत गाजत कश्यपाश्रमाकडे निघाला. तेव्हा नागरिक कामे सोडून त्याच्याबरोबर चालले. भोजन, पठण, विद्या, व्यासंग यांचा त्यांनी त्याग केला. आपापला वेश न करताच ते त्वरेने नगरातून निघाले. हजारो बालकांनी विनायकास अडवले. आम्हा सोडून तू कसा जात आहे? तू निष्ठुर कसा झालास? मी जाणार असे पूर्वीच का सांगितले नाहीस? आमच्या घरी भोजन न करताच तू आश्रमात कसा जात आहेस? कुणी बालक वारंवार रडून त्याचे पाय धरू लागले. कोणी प्रेमाने आलिंगन देऊन हात धरले. तरुण, मुग्ध, अल्लड स्त्रिया आपापले अलंकार भरत्याच ठिकाणी घालून त्याला पाहण्यास आल्या. पावसाळ्यात जशा सर्व नद्या समुद्राकडे जातात, हंस मोत्याकडे, देव हरीकडे जातात, तसे सर्व लोक प्रेमाने त्याच्याकडे आले व म्हणाले, विनायका, अकस्मात स्नेहपास सोडून कसा चाललास? असा निष्ठुर कसा झालास? ब्रह्मदेव म्हणाले. तेव्हा धावत धावत थकलेल्या, अडगळणाऱ्या व पडणाऱ्या त्या लोकास पाहून विनायक राजासह रथाखाली उतरला व म्हणाला, हे जनहो, मी राजासह त्वरेने मुहूर्तावर निघून शीघ्र नगराबाहेर आलो. आता मी सर्वांना प्रार्थना करतो की माझ्यावरील करुणा कमी करू नका. तुमच्या घरात मी जे अपराध केले त्याची क्षमा करा. पुन्हा जर दर्शन झाले तर माझ्यावरील प्रेम करू नका. हे ऐकून नागरिक शोकाकुल झाले. त्यांची गात्रे रोमांचयुक्त वाणीने सद्गदित झाली. जन म्हणाले, मायावी व सर्व जगताचा पिता असा तुला मुळीच माया नाही. अपराधी बालकांसही पिता टाकीत नाही. चंद्र उष्ण सोने काळे होत नाही. मग तू असा निष्ठुर का झाला? तू जाण्याविषयी इतका उत्सुक का आहेस? तू पूर्वीच आला नसतास तर शोक तरी झाला नसता. आम्ही सर्वांची मने चोरून तू कसा जात आहेस? आमची मनेच मेल्यावर आम्ही काय करू? जल नष्ट झाले तर जलचर कसे जिवंत राहतील? प्राण निघून गेल्यावर आम्हा शरीराचे काय प्रयोजन? ऊसच जर विषरोज देऊ लागला तर कोणता प्रतिकार करावा? म्हणून तू जेथे जातोस तेथे या किंकरमयीने हे ऐकून विनायक नेत्रातून असंख्य अश्रू ढाळीत गदगद वाणीने आबालवृद्धास म्हणाला, असा खेद करणे उचित नव्हे. माझा वियोग कधीच होत नसतो, कारण मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा अपाहीन व आनंदरूप आहे. आता माझेच जर चिंतन करू लागला तर तुमच्या मनाचे समाधान होणार नाही. म्हणून माझी मृत्तिकेची मूर्ती करून घरोघरी तिची पूजा करा. हे जनहो, तुम्हावर संकट आले तर माझे स्मरण करा. मी तुम्हा साक्षात्कार देईल, तुमचे संकट निवारण करेल. ब्रह्मदेव म्हणाले. ते लोक ऐकून आनंदले. त्यांनी त्यास नमस्कार केला. प्रदक्षिणा घालून जय शब्दाने स्तुती केली. त्यांनी त्यांची आज्ञा घेऊन ते आपापल्या घरी गेले. विनायक रथारूढ होऊन काशी राजासह पुढे जाऊ लागला. त्याला जरी मातेच्या दर्शनाची लालसा उत्पन्न झाली होती तरी तो तोंड फिरवून नगरातील कुमाराकडे पाहू लागला. रडणारे त्यास म्हणाला, तुम्ही जा, मी पुन्हा येईल. तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हासी खरे सांगतो, खोटे नव्हे. याप्रमाणे त्यास परतून तो एका क्षणात आश्रमात पोहोचला. ब्रह्मदेव म्हणाले, दूतांनी पुढे जाऊन आदितीस रथावर बसून काशी राजासह विनायकाला असे सांगितले. तेव्हा त्याच्या वियोगाने उत्सुक झालेली ती धावत पुढे गेली. चालताना पदर पडलं हे तिला कळले नाही. तिला पाहून मुनिपुत्र त्वरेने रथावरून उडी टाकून मातेजवळ आला व तिला आनंदाने आलिंगन दिले. तेव्हा आदिती दीर्घ काळाने आलेले त्यांनी अश्रू ढाळले. जलाप्रमाणे क्षणभर दोघे एकरूप झाली. चित्त स्वस्थ झाले. तेव्हा तिने त्याला स्तनपान दिले. तिने डोळे पुसून म्हणाले, पुष्कळ दिवस तुला श्रम झाला. तिला नमस्कार करून राजा गदगद वाणीने म्हणाला, विनायक देवास मी नेले, त्यास बरेच दिवस झाले. पण हे आई, त्याकरता मजवर राग धरू नकोस. हे मुनिप्रिय, याचा वियोग करण्यास मी समर्थ नाही. अमृताने तृप्ती होत नसते. द्रव्याच्या साठ्याविषयी कोणी उदासीन होत नसतो. हा आमच्या घरी प्रतिदिन नवे प्रेम वाढीत असे. आमच्या नगरातील लोक उत्पातांचे याने निवारण केले. अनेक दैत्यास मारले. देवास संतुष्ट केले. पुष्कळ कीर्ती केली. धर्माचा सेतू बांधले. याने जसा पराक्रम केला तसा इंद्रादिकांनी केला नाही. ब्रह्मदेव म्हणाले,
याप्रमाणे आदराने त्याने हकीकत सांगितली. तेव्हा आदितीने बालकावर पडलेली दुष्ट दृष्टी शांत व्हावी म्हणून त्याचवरून दहीभात वळवून टाकला. नंतर राजासह बालकास तिने आश्रमात नेले. तोच राजासह पुत्रास पाहून कश्यप बाहेर आला. तेव्हा हात जोडून दोघांनी भक्तीने त्यास नमस्कार केला. मुनीने आनंदाने त्यास आलिंगन दिले, मस्तकाचे अवघ्राण केले. विनायकास मांडीवर घेऊन तो म्हणाला, काशी राजा, बालकाला नेऊन इतका विलंब करणे तुला उचित नव्हे. लवकर आणून पोचवेल म्हणून तू त्यास कसे नेलेस? हे राजा, तुझ्या दर्शनामुळे त्याच्या वियोगाने तप्त झाले, शरीर शांत झाले. ब्रह्मदेव म्हणाले, मुनीचे भाषण ऐकून त्याच्या आज्ञेने आसनावर बसून काशीराजा म्हणाला, हे मुने, याच्याच मायेने माझ्याकडे असत्यता आली. या देवादेवाने माझे घर आपले मानले. हा देव पूर्ण काम स्वकामवश आहे. माझ्या पुत्राचा विवाह संपादन करून इकडे आला आहे. ब्रह्मदेव म्हणाले. नंतर त्याने मुनीस त्याच्या दैत्यवधाची कर्मे सांगितली. पुत्राचा पराक्रम गुण ऐकून मुनी पत्नी व मुनी आनंदले. नंतर त्यांनी षड्रस अन्नाचे भोजन केले. मुनीस राजास आशीर्वाद देऊन त्यास निरोप दिला. तो प्रणाम करून त्यास उजवे घालून निघाला. अतिदुःखी झालेल्या त्याने दोन्ही डोळ्यातून अश्रू राळले. त्याने देवाच्या गुणांचे स्मरण केले, त्यामुळे त्याचे मन प्रेमाने भरून आले. तो वाद्यघोषासह शीघ्र नगरास आला. तेव्हा नगरातील लोक विनायकास पाहण्यास आले. ते पाहतात तो एकटाच काशीराजा दिसला. तेव्हा ते दुःखयुक्त अंतःकरणाने आपापल्या घरी गेले. दुसरे दिवशी नागरिक आनंदाने त्यास विचारू लागले, मी येईन असे देव म्हणाला होता, पण हे राजा तो का आला नाहीस? तू निष्ठुरपणे त्यास सोडून कसा आलास? राजा म्हणाला, मी त्या देवाची अतिशय प्रार्थना केली, पण तो मुनिप्रिय मला म्हणाला, माझ्या मूर्तीची स्थापना करून माझी सेवा करा, तुमचा माझा अंतर्यामीशी कधीच वियोग होणार नाही. नंतर त्याने धातूची मूर्ती करवली. तिला 4 हात, 3 नेत्र, सर्व भूषणांनी मूर्छित, शूर्पासारखे कान, गजमुख, सर्व अवयवांनी सुंदर अशा त्या मूर्तीस ढुंडीराज या नावाने वेदशास्त्रात निपुण अशा ब्राह्मणाकडून स्थापना करवली. उत्तम प्रासाद करून मूर्तीचे दररोज पूजन केले. ज्या ज्या इच्छेने तो विनायकाचे पूजन करीत ती इच्छा भक्तीने पूजित असा तो प्रभू पूर्ण करी. याप्रमाणे नाना रूपे धारण करणारा विनायक शोभू लागला. सर्व देवांसह विश्वेश्वर आपल्या घरी गेला. दिवोदास अविमुक्ती गेला असता व काशी राजाने सुखाने नांदू लागला असता विनायक माता व कश्यपास म्हणाला, तुम्ही पूर्वी तपश्चर्येने ज्याची आराधना केली होती तो मी तुमचा पुत्र झालो. भूभार हरण केला. त्रैलोक्यास पीडा देणाऱ्या दुष्ट देवांतक व नरांतक नावाच्या बलाढ्य दैत्यास मारले. देव साधूंचे रक्षण केले. त्यास परमसहानी पाठवले. आता मी आपल्या निजलोकास जाईल. ब्रह्मदेव म्हणाले. हे ऐकून दोघेही खिन्न झाले. कंठ दाटून येऊन ती म्हणाले, देवा, आम्हास तुझे दर्शन पुन्हा केव्हा होईल? तेव्हा म्हणाला, हे माते, माझे दर्शन तुला भवानीच्या मंदिरात होईल. हे सत्य समज. असे देव वाक्य ऐकून पुन्हा ती काही बोलणार. तो देव गुप्त झाला. त्यामुळे दोघांचे मन खिन्न झाले. त्यांनी सुंदर मूर्ती व प्रासाद करविला. भक्ती तत्पर झाल्या त्यांनी त्याचे नाव विनायक असे ठेवले. त्या मूर्तीचे ध्यान करताच प्रभू विनायक सर्वगामी नाना रूपी असे सतत दर्शन देत असे. गुत्समद म्हणाला, हे कीर्ते, तुझ्या विनायकाचे चरित्र सांगितले. हे ऐकल्यानेच सर्व सिद्धी देणारे, धन्य करणारे, यश देणारे, आपला आयुष्य वाढवणारे, उपद्रव पाप समूस नाहीसे करणारे, कामना पूर्ण करणारे आहे. आता सिंधू दैत्याचा वध करण्याकरता तो शंकराच्या घरी मयुरेश्वर या नावाने कसा उत्पन्न झाला ती कथा सांगतो. त्याने बालपणापासूनच अद्भुत कर्मे केली होती. हे ब्रह्मदेवा, मयुरेश्वर अशी संज्ञा प्राप्त झालेला तो देव शंकराच्या घरी कसा व कशास उत्पन्न झाला? हे तात त्याचे चरित्र काय आहे? विनायकास मयुरेश्वर संज्ञा कशी प्राप्त झाली ते सर्व सांग. ऐकत असता माझी मुळीच तृप्त होत नाही. ब्रह्मदेव म्हणाले, पूर्वी त्रेतायुगात सिंधू नावाचा दैत्य आला. त्यास शिवाच्या घरी अवतार घेतलेल्या त्या बलवानाने मारले. याविषयी पुरातन इतिहास सांगतात. चक्रपाणी राजाशी शौनकाचा संवाद झाला तो असा. मैथिल देशात गंडकी नगरीत साक्षात विष्णूच की काय असा चक्रपाणी नावाचा राजा झाला. शेषही ज्याचे गुणवर्णन करू शकत नव्हता. तो तेजाने सूर्यास, लावण्याच्या मदनास व बुद्धीने बृहस्पतीस, विक्रम व बल याने स्कंदास लोपवित असे. त्याने पृथ्वी क्षणात वश केली. सर्व राजास सेवेत नियुक्त केले. त्याचे घोडे, हत्ती, पायदळ, रथ मोजता येत नव्हते. त्याच्या घरी साक्षात लक्ष्मी, रत्ने, सोने, मोते यांच्या रूपाने दशदिशा प्रकाशित करीत स्थिर झाली होती. ज्याचे लोकांचे केसाप्रमाणे भद्रकर भद्रासन होते. त्याने 2 प्रधान सांब व सुबोधन महाबुद्धिवान होते. ते स्वामी कार्यात आपल्या जीवितात तृणासारखे समजून त्याची सेवा करत. त्याची पत्नी उग्रा नावाची अतिसुंदर होती. तिचे हास्य सुंदर, तिच्या मुखचंद्रामुळे दिवसात चंद्रविकासी कमले प्रफुल्लित होत असत. अनेक भूषणांनी ती अंधाराचा नाश करीत. तिचे पातिव्रत्य गुण पाहण्यास सर्व पतिव्रता येत असत. असा तो ज्ञानी राजा सर्वांस मान्य असे. तो विष्णू परायण होता. पुराण श्रवण, धर्मशास्त्र यात तत्पर असे, पण संतती रहित असल्यामुळे तो दुःखी असे. त्याला जे जे अपत्य होई ते तत्क्षणीच मरत असे. त्याने व्रते, दाने व पुष्कळ यज्ञ केले. एकदा पत्नीसह तो राजा दोघे प्रधान व प्रयोजनास बोलवून राज्यसभेत विषय विरक्त होऊन म्हणाला, आज दंड, खजिना, राज्य यांचा मी त्याग करतो. ज्याला पुत्र नाही तो स्वर्गभ्रष्ट असतो. अशा मला राज्य काय करायचे आहे? मी पुत्राकरता जी कर्मे केली ती ईश्वरार्पण बुद्धीने केली असती तर आम्हास उभयतास मुक्ती मिळाली असती. पूर्वजन्मात
कर्माचा क्षय झाला असता. अहो लोक, माझे आयुष्य व्यर्थ गेले. मी आनंदाने वनास जातो, हे सर्व प्रधानाच्या स्वाधीन करतो. तुम्ही त्याच्या म्हणणेप्रमाणे वागा. लोक हो, मी सो हितार्थ तप करण्यास वनात जाईल. जर कदाचित इष्टसिद्धी झाली तर पुन्हा नगरात येईल. तरी जन हो, मला आता आज्ञा द्या. ते राजाचे वचन ऐकून सर्वांची अंतःकरणे दुःखयुक्त झाली. अश्रू गायीत ते राजास म्हणाले, तू आमचा माता पिता आहेस, असा निष्ठुर कसा झालास? हे प्रभो, अपराधा वाचून आमचा त्याग का करतो आहेस? माते वाचून बालक, तसे तुझ वाचून आमचा जन्म व्यर्थ होय. हे राजा, तेथे तू जाशील तेथे आम्ही येऊ. ब्रह्मदेव म्हणाले, असे लोक राजाशी बोलत आहेत, तो जणू काय दुसरा अग्नीच. असा शौनक ऋषी तेथे आला. तो वेद व्यादंग व शास्त्री यांचा अध्यापक व त्रैलोक्यात प्रसिद्ध होता. तो इंद्रादी देवास वंद्य, भूत भविष्य वर्तमान जाणणारा होता. त्याला पाहून राजा आसनावरून उठला व त्यास नमस्कार केला. आपल्या आसनावर बसून आनंदाने त्याची पूजा केली. भोजनानंतर पाय दाबल्यामुळे त्याचे श्रम नाहीसे झाल्यावर मुनीस चक्रपाणी म्हणाला, आज माझे कोणते पुण्य फळास आले, ज्यामुळे पापहरण करणारे, इष्ट देणारे, पापाचरणी मनुष्यास दुर्लभ असे तुझे दर्शन झाले. नंतर भक्ती, दया व इंद्रिय निग्रह यामुळे संतुष्ट झालेला मुनी चक्रपाणीस म्हणाला, राजा, चिंता करू नकोस व राजत्यागही करू नकोस. तुला माझ्या वाक्यामुळे उत्तम पुत्र होईल, यात संशय नाही. मी पूर्वी थट्टेतही खोटे बोललो नाही. ब्रह्मदेव म्हणाले, असे त्याचे वाक्य ऐकून राजा आनंदला. रत्ने व सोन्याचे अलंकार व अमूल्य वस्त्रे त्याने त्यास दिली. पण मुनीने त्याचा स्वीकार केला नाही. तो राजास पुन्हा म्हणाला, आम्ही वल्कले धारण करतो, भोगाविषयी निस्पृह, भूतांच्या हिताविषयी रथ, दुसरी सृष्टी व संहार करण्यास समर्थ, करुणासागर, साधूंच्या दर्शनाविषयी लालसी, दगड, ढेकूळ व सोने या सारखेच मानत असतो. लक्ष्मी विद्वानांच्या ठाई राहत नसते, म्हणून हे सोने व वस्त्रे मी घेत नाही. तीर्थयात्रा प्रसंगी मी तुझकडे आलो. तुझ्या दर्शनास बरेच दिवस झाले होते. ब्रह्मदेव म्हणाले, त्या दाम्पत्याने पुन्हा शौनकांना नमस्कार केला. सर्व व्रते, तपयज्ञ, दान व्यर्थ समजून त्या संतान उत्पन्न होण्यासाठी समर्थ असा उपाय विचारू लागले. तेव्हा मुनीने मनुष्यास सर्व अर्थ देणारे, अनेक जन्मांचे पापशमन करणारे, पुत्र पौत्र देणारे सूर्याचे व्रत सांगितले. मुनी म्हणाले, सूर्य सप्तमीपासून आरंभ करून 1 महिना व्रत करावे. मातृका पूजन, वृद्धिशास्त्र, गणेशपूजा, ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून सोन्याच्या कलशावर सोन्याचे सूर्यमंडलाची स्थापना करावी. भक्तिभावाने षोडशोपचार पूजा करावी. रक्तचंदन, मिश्रित तांदूळ, रक्तपुष्पे, रत्नफळे, 12 अर्धे, नमस्कार, प्रदक्षिणा यांच्या योगे त्या संतुष्ट करावे. स्तुती प्रार्थना करावी. नंतर लक्ष नमस्कार करावे व करवावे. दररोज आनंदाने लक्ष ब्राह्मणास भोजन घालावे. वेदज्ञ कुटुंबी ब्राह्मणास दररोज 1 गाय द्यावी. होय, हे राजा, पत्नीसह ब्रह्मचर्य व्रताने राहावे. दीन, अंध, दरिद्री यास अन्न द्यावे. 1 महिन्याच्या शेवटी सर्व संभार ब्राह्मणास देऊन टाकावा. हे राजा, याप्रमाणे व्रत केले तर माझ्या प्रसादाने अतिविख्यात सूर्याचा भक्त व पुत्र पवित्र होईल. ब्रह्मदेव म्हणाले, असे व्रत सांगून शौनक गेले. राजाने मुनीने जसे व्रत सांगितले तसेच केले. पत्नीसह नम्र व सूर्यभक्ती परायण होऊन 1 लक्ष ब्राह्मणास भोजन घातले. पत्नीसह 1 महिना उपवास केला. दररोज गाय दान दिली. स्वतः नमस्कार करून ब्राह्मणाकडून करवले. सतत सूर्यमंत्राचा जप करून त्याचे स्तवन करीत राहिला. एकदा पत्नीने त्यास रात्री स्वप्नात पाहिले. तो द्विजरूपी सूर्यतला पतीसारखा दिसला. तेव्हा मदनाग्नीने अति पेडलेली राणी कामरूपी देवाची कामना करू लागली. शरीर संतप्त झाली. ती त्यास म्हणाली, मला पीडा काम करीत आहे, यास्तव हे माझ्या भरत्या मला ऋतुदान दे, नसता मी मरेल. तो पतिरूपी सूर्य तिचा पतिवंद्य आहे व ती कामुक आहे असे जाणून तिला स्वप्नामध्येच ऋतू दिला. ती जागी झाली व पतीस उठून म्हणाली, हे स्वामी, नियोगाने राहिलेल्या तू मला ऋतू कसा दिलास? तो म्हणाला, सुंदरी, मी व्रतामध्ये मन ठेवून राहिलो आहे. उपवासामुळे मी क्षीण झालो आहे. सूर्यभक्तीने युक्त आहे. मी तुझ्याशी रममान झालो नाही. पुन्हा ती सती त्यास म्हणाली, मी दुसऱ्या पुरुषास कधीच जाणत नाही. व्रतामध्ये स्थिर झाले सूर्याचे तुझ्या रूपाने ध्यान करीत असते. कामाने उत्पन्न झालेल्या अंतर्गत अग्नीने मला जाळून टाकले. चक्रपाणी त्या प्रिय भाषण करणारीस म्हणाला, हे कांते, नमस्कार, ब्राह्मण भोषण, गोदाने, उपवास, जप यामुळे सूर्य संतुष्ट झाला व त्याने आम्हास सिद्धी दिली. आता तुला उत्तम पुत्र होईल. ब्रह्मदेव म्हणाले. पुढे दररोज गर्भ वाढू लागला, तसा तिचा तापही वाढू लागला. तेव्हा मरावेश टेकलेल्या तिने चंदनवाळा इत्यादीचे सेवन केले. अंगावर कापराचा लेप लावला, पण ताप शांत झाला नाही. ओल्या वस्त्राच्या वायूने ताप शांत झाला नाही. तेव्हा ती सख्यांसह सिंधुतुरी जाऊन त्यामध्ये ती अति मोठा गर्भ टाकला. संताप शून्य झालेली राणी सख्यांसह मंदिरी आली. वर्तमानपती सांगून गृहकार्यात तत्पर झाली. ब्रह्मदेव म्हणाले, तिने सिंधूमध्ये गर्भ टाकला असता महाबलाढ्य तेजस्वी भयंकर मुखाचा बालक निर्माण झाला. त्याचे कपाळ दीर्घ, 3 डोळे व मस्तकावर लाल केशांचा जटाभार, हातात चक्र व त्रिशूल धारण केलेला होता. बालकाच्या शब्दाने त्रिभुवन कापू लागले. ते आजान भाऊ बालकाने त्रिभुवन कवटाळण्याचे मनात आणले. हे मुने, त्याच्या योगे जलचरांसह समुद्र सुप्त झाला. बालकाने समुद्र जवळजवळ शोषून टाकला. समुद्र माझ्या जीवनास्तव, मी बालकास राजाच्या घरी नेतो. ब्रह्मदेव म्हणाले, असे म्हणून समुद्र बालकास राजाच्या घरी घेऊन गेला. त्या दाम्पत्याच्या पुढे त्यास ठेवून द्विजरूपी समुद्र म्हणाला, तुझ्या पत्नीने तुला दुस्त झाल्यामुळे हा गर्भ
माझ्यामध्ये सोडला. नंतर हा उग्र बालक उत्पन्न झाला. हा लोकास भयंकर आहे. याच्या पहिल्या शब्दाने त्रिभुवन कापले. याच्याकडे पाहणे शक्य होत नाही. यास्तव मी त्यास येथे आणले आहे. असे बोलून बालकास तेथे ठेवून समुद्रगुप्त झाला. तेव्हा राजपत्नीने त्यास दोन्ही हातांनी उचलून कडेवर घेतले. आनंदित झालेल्या तिने प्रेमाने त्यास स्तनपान दिले व पुत्र पाहिल्यामुळे दोघांचा आनंद झाला. जसे दीर्घकाळ योगनिष्ठ होऊन राहिलेल्या पुरुषास ब्रह्मामृत प्राप्त झाले तर आनंद होतो. नंतर ब्राह्मण आप्त ज्योतिष यांना बोलावून त्यांचा विचार करून राणीने त्यास सिंधू असे नाव ठेवले. राजाने त्याचे जातकर्म केले. आनंदाने अनेक ब्राह्मणास अनेक धान्य व वस्त्रे दिली. नगरात पताका व वाद्य वाजू लागली. घरोघर साखर वाटली गेली. ते सर्व लोक गेले असता त्या दाम्पत्याने त्याचे नाव रक्तांग असे ठेवले. नंतर प्रधान म्हणाले, हा उग्रेचा पुत्र व उग्रमुखी आहे. तेव्हा उग्रसेन या नावाने प्रसिद्ध होईल. पौरजनांनी विप्रप्रसादन असे त्याचे नाव ठेवले. नंतर लोकांनी नाना प्रकारच्या देणग्या. राजास तेजाने वाढलेला बालक गगनास वाढू लागला. बालक क्रिया करीत असताना घरातील अनेक वृक्षास डाव्या हाताच्या तळाने उपटून टाकीत असे. अरण्यात क्रीडा करताना पर्वत वृक्ष याचे त्याने चूर्ण केले. एकदा तर उडी मारून चंद्रावरील हरिण सहज धरले. एकदा पाण्याचा प्रवाह मार्ग एका हत्तीने अडवला, पण त्याने मुष्टिघाताने त्याचे गंडस्थळ फोडले व मरून पडले. त्याप्रमाणे अद्भुत कार्य करून लोक विस्मित झाले. हे अलौकिक कृत्य जाणून माता पिता आनंदित झाले. हा सिंधू नामक बलाढ्य बाल मोठा झाला. तो पित्यास म्हणाला, हे राजा, मी तप करण्यात जातो. अनुष्ठान करून मी स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यांचे आक्रमण करील, कारण माझे आयुष्य व्यर्थ जात आहे असे मला वाटते. तेव्हा माता पिता म्हणाले, आपल्या पुत्राचा उत्कर्ष देवाहून अधिक व्हावा असे व्रतदानादिकांच्या योगाने आईबाप इच्छितात. त्यांची आज्ञा घेऊन त्यास नमस्कार करून तो वनात गेला. फिरत असता त्याने कमलयुक्त सरोवर पाहिले. ते एकांत स्थान जाणून तो आनंदला व तेथे राहण्याचा विनिश्चय केला. एका अंगठ्यावर भूमीवर स्थित होऊन हात वर करून सूर्याचे स्मरण करणाऱ्या त्याने पर्वताप्रमाणे निश्चल राहून शुक्राने सांगितलेल्या मंत्राचा जप केला. सदा डावा पाय उजव्या गुडघ्यावर हृदयाशी अंजली धरून सूर्याचे ध्यान करीत असे. थंडी, वारा, उष्णता, पाऊस सहन करून केवळ वायू भक्षण केला. त्याची देह वारुळांनी भरून गेला. देह हाडाचा सापळा झाला तरी महामंत्राचा जप त्याने चालविला. अशी 2000 वर्षे गेली. त्याच्या शरीरातून निघालेल्या ज्वाला सूर्याचे ताप देऊ लागल्या. असे उग्र तप पाहून सूर्याने त्यास दर्शन दिले व म्हणाला, तुझ्या अनुष्ठानाने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या मनात असेल तर वर माग. फार काय, माझ्या देवितापर्यंत सर्व देईल. सूर्याने उच्चारलेली शब्दवचन ऐकून सिंधू देह भानावर आला. त्याने भास्कर प्रभूस पाहिले. त्याच्या पायास वंदन करून हात जोडून म्हणाला, तुझ दीनानाथास, सर्व साक्षी ईश्वरास, ब्रह्मा विष्णू शिवरूप तुझ देवादिदेवास नमस्कार असो. तुझ विश्ववंद्यास, विश्वाचे कारण्यास, सृष्टीचे बीज, धान्योदपकाचे कारण, सृष्टी स्थिती लयाचा हेतू, सर्वज्ञ ज्ञानदाता, सर्वांचा पती असा तुला नमस्कार असो. तुझे दर्शनामुळे माझा जन्म, वंश, माता पिता तपधन झाले. हे दिनेशा, तू वर देणार असेल तर मला अमरत्व दे. तुझ्या प्रसादाचे युद्धात मी सर्व देवांना जिंकेल. सध्या जे देव आहेत त्यांच्यापासून मला मृत्यू नसावा. हे ऐकून सूर्य संतुष्टाला. अनुष्ठानाने खुश झालेला भक्तास तो म्हणाला, तुला देव, मनुष्य, पशु, पक्षी, नाग, दिवसा, रात्री, उषकाली, सायंकाळी भय व मरण प्राप्त होणार नाही. हे अमृताचे पात्र हे जोपर्यंत तुझ्या कंठात असेल तोपर्यंत तुला मृत्यू नाही. जो हे अमृत पात्र तुझ्या कंठातून एकीकडे करेल त्याच्यापासून तुला त्यावेळी मृत्यू येईल. आपल्या केसाग्नीने अंतरिक्षास झाडणारा जो देव अवतार घेऊन त्याच्या अंगठ्याच्या नर वाघरावर कोट्यावधी ब्रह्मांडे असतील, तोच प्रभू तुला मारून दुसऱ्यापासून तुला अभय आहे. माझ्या वरप्रसादामुळे तुला सर्व तृणमय होईल. तुला मी 84चे राज्य दिले, त्रैलोक्याचे राज दिले. आता याविषयी विचार करायस नको. ब्रह्मदेव म्हणाले. असे अनेक वर घेऊन सूर्यगुप्त झाला. तोही आनंदाने घरी आला. त्याचे माता पिता त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करून आनंदले व पुत्रास म्हणाले, तुझ्या वियोगामुळे आम्ही अन्न सोडले, चिंतेने खुश झालो. आमची दशा पहा. त्याच्या पायावर मस्तक ठेवून हर्षयुक्त झालेला पुत्र म्हणाला, मध्व सूर्य प्रसन्न झाला. त्याने मला त्रैलोक्याचे स्वामित्व दिले. त्याच्या वराने मी ते सर्व साधील, चिंता करू नका. ब्रह्मदेव म्हणाले, चक्रपाणीने पुत्र बुद्धिमान व सूर्य वराने गर्विष्ठ झाला आहे. हे जाणून त्याला देश, खजिना व सैन्यासह राज्य दिले. तो माता पिता स्वार्थ साधण्यास वनात गेला. पित्याने अभिषेक केला. असाच तो राज्य करण्याचा संकल्प करून त्यांनी ज्ञातीतील मुख्यास बोलावून दोन्ही मंत्र्यास अधिकारावर स्थापिले. त्याचा वस्त्राधिकाने सत्कार करून नगरात देवंडी पडली की कोणी आज्ञाभंग केल्यास जो अपराध समजला जाईल. नंतर त्याने वीरास दिग्विजय करण्याची आज्ञा केली. भयंकर आकृती अशा त्याने आपल्या तेजाने सूर्यास लाजविले. वीर पुढे चालले. त्याची मुखे लाल व विकराळ. नग्न शस्त्रे घेतली. त्याच्या पायांच्या उडालेल्या धुळीमुळे सूर्य आच्छादित झाला. हत्ती पृथ्वीस कापीत चालले. त्यांना 4 दात, अनेक रंगांनी भूषित, गळ्यात व पायात साखळदंड होते. ते अतिशय वाढलेले असल्याने जणू हलणारे पर्वतच असा भास होई. ते अनेक रंगाच्या ध्वजांनी युक्त असून जणू काय दिग्गजांचा भेद करण्याची इच्छा करीत होते.
मोठ्या घंटाघोषाने ते दिगंतर नादित करीत होते. त्याच्या मागून अलंकार असलेले घोडेस्वार चालले. ते धनुष्य भाते शस्त्री यांनी युक्त होते. त्या सैन्यात घोड्यावर बसलेला सिंधू शोभत होता. कंठात मोत्याची माळ चमकत होती. हातात धनुष्यबाण ढाल तलवार घेऊन जणू वृक्ष व पर्वतांचे चूर्ण करीत तो चालला होता. ज्या ज्या नगराकडे तो जाई त्या त्या नगराच्या मुख्यास धरून त्याचे वीर आणत आपला नायक व मुद्राचिन्ह तेथे ठेवी. दुसरे कित्येक दास होऊन शरण आले तेव्हा बळेच त्यास कर देणारे करून त्यांचे स्वस्थानी रक्षण केले. असे त्याने सर्वांस वश केले. कोट्यावधी दैत्य त्याच्या मागून चालू लागले. शुंभ निशुंभ उत्र प्रचंड काल कंदमासूर शंभर कमलासूर व कालासूर त्यास म्हणाले, जसे त्रिपुर दैत्याने त्रिभुवन जिंकून आम्हास अधिकार दिले तसे तूही स्वबलाने त्रैलोक्य जिंकून आम्हास अधिकार दे. त्याला शंकराने मारल्यापासून आज प्रबल दैत्य तूच आहेस. तुझ्या पराक्रमाची तुलना कृतांत असे करता येणार नाही. हे महाबला, तुझी सेवा व आज्ञेत वागण्याची आमची इच्छा आहे. ती ऐकून सिंधू दैत्य संतुष्ट झाला. त्याने त्यास हत्ती घोडे वस्त्रे भूषणे दिली. सिंधू, जेव्हा मी अमरावती सात पाताल शंकर विष्णू ब्रह्मा यांचे लोक जिंकेल तेव्हाच मी प्रबल होईल. ब्रह्मदेव म्हणाले. तेव्हा ते सर्व ठीक ठीक असे म्हणाले. दैत्यनायक आनंदाने गर्जना करू लागले. त्यामुळे त्यांनी ब्रह्मांडास कापविले. आमचा कंडू राजाशी युद्ध करून संपला नाही, तो देवांशी युद्ध केल्याने शमेल असे बोलून ते निघाले व स्वर्गास पोहोचले. द्रव्य देणाऱ्यास जसे ब्राह्मण वेडितात तसे त्याने इंद्रापुरीस वेडिले. कित्येक रत्नसमयास लुटीत आत शिरले. तेथे गर्जना करणाऱ्या देवांचा कोलाहल झाला. सभेत बसलेल्या इंद्राने दूतमुखाने दैत्याला त्याने आपल्या नगरास वेढा दिला असे ऐकले. तेव्हा देवेंद्र ऐरावतावर बसून हातात वज्र घेऊन देवांसह दैत्याशी युद्ध करण्यास निघाला. काही देव म्हणाले, हे इंद्रा, याच्याशी युद्ध करणे शक्य नाही. विष्णूशिवाय याच्याबरोबरचा कोणी नाही असे बोलत आहेत. तोच बलवान दैत्य देवगणांनी युक्त असलेल्या इंद्रावर बाणाने वेध करू लागला. तेव्हा काही देव पळू लागले. ते पाहून रागावलेला व गर्जना करणारा इंद्र धावला. हातात वज्र घेऊन तो दैत्यास ग्रासू लागला. शत्रूचा घात करणाऱ्या इंद्राचे दैत्य राजाच्या मस्तकावर वज्राचा प्रहार केला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. पण काही वेळाने तो पुन्हा उठला व इंद्रास म्हणाला, तू घरी जा, मरू नकोस. माझ्या मुष्टी प्रहारामुळे कालही मरण पावेल, तेथे तुझी कायच गणना. पण इंद्राने ऐकले नाही. तेव्हा रागावलेल्या दैत्याने मुष्टीप्रहाराने ऐरावताचे गंडस्थळ फोडले. त्यामुळे रक्ताचा ओघ वाहू लागला. दैत्याने त्याचे चारी दात धरले व त्या गजास पाडले. ते पाहून इंद्रास आश्चर्य वाटले. तोच त्याने इंद्राचेही पाय धरून त्यास आपटणार. तोच सूक्ष्म शरीराने इंद्र निसटला व दूरदेशी गेला. मनाने असे सामर्थ्य मी कधी पाहिले नाही. मी जर येथे राहतो तर मरतो, अशी त्याची प्रशंसा केली. नंतर इंद्र देवगणासह ऐरावता सोडून निराळ्याच वेशाने हरिशरण आला. इकडे इंद्रासह देव पळून गेले असता सिंधू दैत्याच्या समुदायाने वेष्टीत होऊन इंद्राच्या आसनावर बसला. त्याने देवांची स्थाने दैत्यास दिली. शुंभादी दैत्य प्रसन्न झाले. ते तेथे राहिले. ते सिंधूस नमस्कार करून आपल्या बलाची प्रशंसा करू लागले. त्यांनी वाद्यांनी सर्व लोकांस नाशित केले. ब्रह्मदेव म्हणाले, इंद्र देवासह वैकुंठात पळून हरीकडे आला, त्यास नमस्कार केला. येण्याचे कारण सांगितले. इंद्र म्हणाला, हे गोविंदा, दैत्याने केलेली ही आपत्ती तू जाणीत नाहीस काय? अमरावतीवर त्या दुष्टांनी आक्रमण केले. देवांसह मी यथाशक्ती युद्ध केले, पण त्या दैत्यात जिंकण्यास मी समर्थ नाही. म्हणून मी तुला शरण आलो आहे. तूच वाचून आम्हास अन्य गती नाही. आमचा आधार तूच आहेस. यास्तव हे जगदीश्वरा, याचे निर्दलन करून आम्हास स्थान दे. हे ऐकून विष्णू चिंता व आश्चर्य वाटले. तो त्यास म्हणाला, भिवू नकोस, मी त्या असुरास क्षणात जिंकेन. असे बोलून विष्णू आपल्या वाहनावर आरूढ झाला. त्याच्या उड्डाणाने त्रिभुवन कापू लागले. पक्षी समूह वृक्ष भूमीवर पलटून गेले. शंख, चक्र, गदा, पद्म हातात व कौस्तुभाच्या तेजाने वक्षस्थळ दैदीप्यमान दिसत आहे असा तो देव. किरीट व कुंडले धारण करणारा, वनमाला कस्तुरी तिलकाने उज्ज्वल दिसणारा देव अमरावतीस गेला. विष्णूसह देवगण गेले असे जाणून नाना शस्त्रे घेतलेले असुर युद्धास आले. धनुष्य व चक्र घेऊन घोड्यावर बसलेला बलवान सिंधू दैत्य रागाने युद्धाच्या इच्छेने आला. त्याने बाणांचा भाता घेतला होता. कुबेर, वरुण, वायू, अग्नी, पुरंदर, सोम, सूर्य, मंगळ, अश्विनी कुमार व मदनी पुढे चालले. सिंधू दैत्य पुढे उभा राहिला असता इंद्र युद्ध सुरू झाले. वरुणाशी प्रचंड, कमलाशी कुबेर, उत्तरास राशी इंद्र, वायूशी निशुंभ, विष्णूशी शुंभ युद्ध करू लागला. अग्निशी चंड, सोमाशी मुंड, कदंबाशी मंगळ, मदनाशी शंभर, काल दैत्याशी अश्विनी कुमार भिडले. सर्वही सैनिक शस्त्रास्त्रांच्या योगाने एकमेकावर मर्मस्थानी प्रहार करू लागले. युद्धाचा मद चढलेले कित्येक मल्लयुद्धाने लढू लागले. कित्येक एकमेकास शस्त्रप्रहार करून मेले. कित्येक मरणमुख, कित्येक छिन्न विच्छिन्न, कित्येक वल्गना करू लागले. त्यामुळे त्यांना कधी जय कधी पराजय होई. उत्तरासुराने इंद्रास मुष्टीप्रहार केला. दोघांनी मस्तकाचा मस्तकावर, हाताने हातास, पायाने पायास, वक्षस्थलात धडकी दिल्या. इंद्राने उत्तरासुरास मारले. तेव्हा उत्तरानेही इंद्रास मारले. तो मूर्छित होऊन पडला. असुरही मुखातून रक्तओकीत पडत आहेत. त्यासही शत्रूने प्रहार केल्यामुळे तो भूमीवर पडला व मूर्छित झाला. पुन्हा सावध होऊन वज्रमुष्टीने उत्तराने इंद्रास मारले. तो मूर्छित झाला. पुन्हा सावध होऊन मुखातून रक्तओकीत ते देव पळत असता युद्धाची इच्छा करणारे दैत्य चोहोकडून आले. त्याचा पराक्रम पाहून इंद्र गुप्त झाला.
जे जे देवतांगण द्वंद्व युद्ध करत होते ते गर्व शून्य होऊन पळाले. असा देवांचा पराजय झाला असता हरीने गरुडास प्रेरणा दिली. चक्राने व आपल्या कांतीने दिशा व विदिशास प्रकाशित केले. त्यांनी चक्राच्या धाराने दैत्याच्या अनेक पंक्तीस कापले. कित्येकांनी मुखे व मस्तके फुटले, हात मांड्या व गुंडघे तुटलेले, कित्येक शतदा विदीर्ण झाले. कित्येक शरण आले तेव्हा विष्णूने त्यांना मारले नाही. हरीच्या हातून मेलेले दैत्य मुक्त झाले. मेद व मांस यास वाहून नेणाऱ्या नद्या वाहू लागल्या. शंखनादाने हरीने अवकाश दुमदुमिले. असा गोविंदाचा जय झाला असता शुंभादिक असुर द्वंद्व युद्ध सोडून त्याच्याशी लढण्यास आले. तेव्हा भगवानाने विराट रूप मानव गोपनीने जसे दगड फेकतो तसे चंड, मुंड, शुंभ, निशुंभ या 4 असुरास घेऊन गरगर फिरून नदी पलीकडे दूर फेकून दिले. मूर्छा सावरून पुन्हा ते आपल्या सैन्यात आले. हरीने प्रचंडाच्या हृदयावर, उतरास पाठीवर मुष्टीप्रहार केले. काल कमल व भौमासूर यांच्या मस्तकावर प्रहार केला. कदंबास चक्राने व कोलासुरास गदेने प्रहार केले. तेव्हा कोलाहल व आक्रोश करीत सिंधू दैत्य पुढे आला व दिगंतरास नादित करीत म्हणाला, हे हरे, तुझे सामर्थ्य मी पाहिले. आता तू माझे सामर्थ्य पहा. आता इथून जाण्यास तू समर्थ होणार नाहीस, कारण मला दिसलेला शत्रू जिवंत कधीच सुटत नाही. भूत, भविष्य व वर्तमान जाणणाऱ्या तेव्हा तू आधीच विचार का केला नाहीस? ज्याच्या शब्दाने त्रिभुवन चळचळ कापते, त्याच्यापुढे सूर्यापुढे जाणाऱ्या काजव्याप्रमाणे तू कसा आलास? तेव्हा वल्गना करणाऱ्या त्या सिंधूस अमरगण म्हणाले, शूर फार बोलत नसतात, ते आपला पराक्रम दाखवत असतात. आम्हास हरीची आज्ञा नाही नसता तू शतदा विदीर्ण झाला असतास. ब्रह्मदेव म्हणाले, हे त्याचे बोलणे ऐकून रागाने अग्नीच्या ठिणग्या ओकणारा तो दैत्य सिंह जसा हत्तींच्या समोर जातो तसा देवावर चालून गेला. त्याने मुष्टीप्रहाराने इंद्रास मारले असता ते म्हणाले, वायूने उलटून पाडणाऱ्या वृक्षाप्रमाणे भूमीवर पडला. त्याने कुबेरास कपाळावर आपटले. चंद्र व मंगळास गरगर फिरून जोराने भूमीवर टाकले. सनक सनंदन भूमीवर लोळले. अश्विनी कुमार व नारद दूर कोठे पळून गेले. त्यांचे वीर्य पाहून सर्व देव पळत सुटले. कित्येक मूर्छित पडले. दैत्याने चक्राच्या गोगाने माधवाच्या मुठीवर प्रहार केला. तेव्हा त्याचे चक्र भूमीवर पडले. तेव्हा माधवाने गदेने त्याच्या मस्तकावर मारले, पण त्या गदेचे शेकडो तुकडे करून त्याने आपली गदा फेकली. त्याचा पराक्रम पाहून मधुसूदन म्हणाला, हे दैत्य, तुझ्या मनात असेल तर वर माग. मी असुरात असा पुरुषात पाहिला नव्हता. तेव्हा आनंदाने दैत्य म्हणाला, हे देवादिदेवा, जर तू संतुष्ट झाला असेल व वर देणारा असेल तर तू आपल्या परिवारासह माझ्या गंडकी नगरीत सदा राहा. यापेक्षा दुसरा वर मी मागत नाही. महाविष्णू म्हणाला, मी तुझ्या नगरीत राहील. मी तुला वर दिला असता मी तुला वश झालो आहे. नंतर दैत्याने सत्यलोकी कैलासावर विष्णुपुती दैत्यश्रेष्ठा स्थापिले. तो स्वतः इंद्राच्या पदावर बसला. पुढे तेथेही त्या दुसऱ्याची स्थापना करून तो स्वतः रमापतीसह वाद्य दुदुंबी यांच्या घोषात गंडकी नगरास गेला. तेव्हा स्तुतीपाठक, ज्याने अनेक देवांचा पराजय करून विष्णूस आपल्या घरी आणले, अशा प्रकारचा पुरुष कधीही झाला नाही, अशी त्याची स्तुती करू लागले. नागरिकांनी त्याच्याजवळ वरून इंद्र, कुबेर व दुसरे मुख्य देव पाहिले व ते घरी गेले. दैत्य हरीश म्हणाला, या गंडकी नगरीत देवाचं सुखाने विहार करा. ते ऐकून त्याने तसेच केले, पण दैत्याने त्याच्यापासून दूर अंतरावर चोळकडून दुसऱ्या दैत्यास ठेवले. देव हरीश म्हणाला, गरुडध्वजा, हे काय केलेस? आपला विक्रम टाकून आनंदाने इथे कसा आलास? आम्ही कैदेत कसे पडलो? मृत्यूलोकी कसे आलो? हे जगदीश्वरा, आमच्या भोगाचा अंत कसा होईल? हरी त्यांना म्हणाला, कालाचे उल्लंघन करता येणे अशक्य आहे. कालाच्या योगाने सर्व उत्पन्न होते, वाढते व नाश पावते. यास्तव कालाची प्रतीक्षा करा, तो यास ग्रासून टाकेल. याप्रमाणे त्रैलोक्यात शिकून या दैत्याने तो सर्व वृत्तांत आनंदाने मातापित्यास सांगितला. त्याचा पराक्रम जाणून दोघांनी आशीर्वादल्यानंतर त्या दुष्टबुद्धी दैत्याने भूतली दौंडी पिटवली की देव, ब्राह्मण, गायी यांची पूजा जो करील त्यास मारावे अथवा त्या दुष्टास माझ्याकडे आणावे. जेथे मूर्ती दिसेल ती फोडून पाण्यात फेकावी. माझीच प्रतिमा करून सर्वांनी घरोघर पूजावी. सिंदूर दैत्याचे वचन दूतांनी ठिकठिकाणी जाऊन सांगितले. मंदिरे व मूर्ती फोडून त्यांनी जलात फेकल्या. सिंधूची प्रतिमा करून आदराने स्थापली. तिची पूजा करण्यास राक्षस ठेवले. नंतर स्वामीकडे जाऊन म्हणाले, विनायक, शंकर, विष्णू, सूर्य, रमा इत्यादींच्या ज्या प्रतिमा दिसल्या त्या तात्काळ फोडून पाण्यात टाकल्या. तेथे तुझी प्रतिमा स्थापून पूजेस राक्षस ठेवले. आता आम्ही स्वामीकडे आलो आहोत. याप्रमाणे धर्माचा विच्छेद झाला. यज्ञदान स्वस्ताही कोणी केले नाही. देवगुरु यांचे पूजन कुठेही झाले नाही. ऋषी मेरू पर्वतावर गेले, कित्येक ध्वंस पावले. याप्रमाणे दैत्य व राक्षस त्रैलोक्यात प्रबळ झाले. साधू व देवता गणगुप्त राहिले व मेले. हे सत्यवती सुता, पुढे देव सिंधूपासून कसे मुक्ती झाले ते ऐक. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू होण्याची इच्छा करणाऱ्या सिंधूने देव जिंकले. तेव्हा ते उत्सुक होऊन त्याच्या वधाचा उपाय चिंतू लागले. इंद्र म्हणाले, सर्वांचे मत घेऊन कार्याचा निश्चय करावा. असे ज्याचे मत असेल तो तसे सांगतो. इंद्राचे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, ईश्वर सर्वकर्ता आहे, तो कल्याण करील. तो देव ज्याच्यामुळे संतुष्टी होईल तो उपाय सांगा. तो आमची स्थाने आम्हास देईल. तेव्हा वक्त्यात मुख्य जो बृहस्पती तो म्हणाला, स्वल्प पूजेने ईश्वर तत्काल प्रसन्न होत असतो. यास तो असुरांचा अंतक जो चराचर गुरु यांची सर्व मिळून प्रार्थना करा. देव म्हणाले, हे गुरु,
तुला कोणता देव प्रार्थने म्हणून मान्य आहे ते सांग, म्हणजे आम्ही पदप्राप्ती करता त्याची स्तुती करू. गुरु म्हणाले, रूपत्रयात्मक अशा जो ईश्वराची रचना, संरक्षण व संहार करतो, जो अनादि बीजरूप वाणीचा अविषय ब्रह्माशास्त्र गोचर ज्योतिस्वरूप उत्पत्ती स्थिती लय रहित, ज्याचे नाव घेऊन लोक कार्याची सिद्धी मिळवतात, तो विनायक भक्तीने पूजला तर संकटाचे हरण करतो. तुम्ही सर्व त्याची आराधना करा, तो सिद्धी देईल. देवो, आता माघ कृष्ण पक्ष आहे. या पक्षाची मंगळवार युक्त चतुर्थी विघ्नहरास प्रिय आहे. तो प्रकट होऊन सिंधूस मारून तुमची स्थाने तुम्हास देईल. याविषयी विचार नको. ज्याची जी इच्छा त्यास ते देतो. देव म्हणाले, हे गुरु, हे मुने, चांगले सांगितलेस, त्यामुळे आम्ही तृप्त झालो. या संकटरूपी महासागरातून पार नेणारा तूच आमचा नावाडी आहेस. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर इंद्र, वरुण, कुबेर, विष्णू, गुरु, मंगळ, सर्व देव पंचामृत, गंध, पुष्प, शमी, दुर्वा, फळे, खडेरेत, माती घेऊन गंडकी नदीवर गेले. अनेक वृक्ष तोडून मंडप केला. वेली व कर्दलीचे खांब यामुळे छायायुक्त शीतल झाला होता. त्या स्नान व नित्यक्रिया आटोपून त्यांनी सुंदर मूर्ती बनवल्या. त्या विनायकाच्या मूर्ती सिंहावर बसलेल्या, 10 हातात 10 आयुधे, शुंडा दंडयुक्त, अनेक अलंकारांनी युक्त, सिद्धी बुद्धीसह किरीट कुंडलयुक्त, पिवळी वस्त्रे, सर्व भूषणांनी विराजित मंडपात त्यांची विधियुक्त स्थापना करून देवांनी भक्तीने पंचामृत, शुद्ध जल, वस्त्रे, गंध, पुष्प, दीप, नैवेद्य, फळे, आरती इत्यादी षोडशोपचारांनी पूजा केली. अशी पूजा करून त्यांनी ईश्वराच्या संतोषाकरता मंत्रजप केला. सूर्यास्त झाला तेव्हा देवांनी संध्या करून त्याची स्तुती केली. सर्व म्हणतात, हे दीननाथ दयासिंधो, तू योग्यांच्या हृदयात राहतोस. आदी व मध्यरहित रूप असलेला तुला नमस्कार असो. हे जग व चित्त प्रकाशका, ज्ञानगम्य, मुनिमानस व दैत्यांचा घात करणाऱ्या तुला नमस्कार असो. हे त्रैलोक्यातील ईश्वरा, गुणातीत व गुणात शुद्ध करणाऱ्या, त्रैलोक्यपाता, विश्वव्यापी, मायेहून भिन्न व भक्तांच्या कामना पूर्ण करणाऱ्या, चंद्र, सूर्य, अग्नी व हे ज्याचे नेत्र व विश्वपोषका, अमित शक्तिमान, मस्तकी चंद्र, चंद्राप्रमाणे गौरवर्ण्य, शुद्ध ज्ञान देणाऱ्या तुला नमस्कार असो. ब्रह्मदेव म्हणाले, अशी देवस्तुती करीत असता त्याच्यासमोर तेजांची रास उभी राहिली. तेव्हा त्याची दृष्टी दिपून ते विस्मित झाले. तेव्हा करुणेमुळे तो देव सौम्य तेजाचा झाला. तेव्हा त्यांनी सिंहावर बसलेल्या विनायकास पाहिले. त्याला 10 भुजा, 10 आयुधे, दिव्य किरीट, अनेक भूषणांनी सुंदर दिसणारा, मोत्यांचे माळांनी भूषित, दिव्य गंधाची उटी, उदरावर सर्पांचे वेटोळे, पायात वाजणारे घुंगरू, भाली मस्तुरी तिलक शोभत आहे. अशा त्या देवास नमस्कार करून देव म्हणाले, गुरूंच्या सांगण्यावरून ज्याचे आम्ही चिंतन केले तोच हा विनायक होय. वाणी व मनास अगोदर असणारा तो प्रभू आम्हास दिसला. आज आमचा जन्म, तप, दान, दृष्टी धन्य झाली. नंतर तो देवास म्हणाला, तुमच्या स्तुतीने, पूजा, भक्ती, संकष्टी व्रताने मी तृप्त झालो आहे. हे स्तोत्र संकष्टहर या नावाने प्रसिद्ध होईल. हे देव हो, जो पवित्र होऊन नित्य याचा पाठ करील तो मला मान्य होईल. त्याच्या दर्शनाने यक्ष व राक्षस नाहीसे होतील. त्याला अनेक भोग मिळून शेवटी तो मोक्ष मिळेल. माझे म्हणणे आहे का, तुम्ही सिंधू दैत्याकडून पीडित होऊन मला शरण आलात. यज्ञ, वेद, स्वाहा, स्वदा यांनी रहित होऊन तुम्ही या गंडकी देशात कैद आहात. हे देव हो, यांचा वध करण्यास माझ्या गिरिजेच्या घरी दुसरा अवतार होईल. तेव्हा मी तुम्हामध्ये मयुरेश्वर या नावाने प्रसिद्ध होईल. मी सिंधूस राक्षसास मारले की तुम्हास तुमचे आश्रम पदे मिळतील, यात संशय नाही. हे देवो, मी कृतयुगात सिंहारूढ, दशभुज व तेजोरूपी विनायक, त्रेतायुगात 6 चंद्रापाणी शुभ्र मयुरेश्वर नावाचा मयूरवाहन, द्वापारात रक्तवर्ण चतुर्भुज मूषक वाहन गजानन होतो. कलियुगात श्यामवर्ण पाषाणमय धूमकेतू नावाचा होईल. हे देव हो, मी तुमचे इष्ट करणारा लवकर संपादीन. ब्रह्मदेव म्हणाले, असे सांगून प्रभू तेथेच गुप्त झाला. आपल्या कार्याविषयी निश्चित केलेले झालेले देव आनंदित झाले. जो हे श्रेष्ठ आख्यान ऐकेल व विनायकाचे ध्यान करून भक्तीने वाचेल त्यास कामनांची प्राप्ती होऊन शरीरत्याग केल्यावर तो ब्रह्मदेव होईल. ब्रह्मदेव म्हणाले, सिंधू दैत्याने देवास जिंकले असे जाणून 7 कोटी गणांनी वेढलेला शंभू त्रिसंध्या क्षेत्रात आला. तेथे गौतमादी ऋषी सिंधूच्या भयाने स्वाहा स्वाधा वेद सोडून राहिले होते. पण त्र्यंबकास पाहून तीर्थात जसे ब्राह्मण विडतात किंवा आईला मुले जसे त्याच्या देवात सोहकडून वेढले त्यास नमस्कार करून पूजा करून म्हणाले, दृष्टीस न पडणारा हर आज दंडकारण्यात येऊन आम्हास दिसला. आम्ही धन्य आहोत. आमचे अनुष्ठान डोळे जन्मोधन्य हे धन्य होत. आमचे पातक नष्ट झाले व पुण्यफळ आले. सूर्य उदय झाल्यावर आनंदकार कोठेही दिसत नाही. तसे या देवास पाहिल्यामुळे आमचे दुःख नाहीसे होईल. नंतर महादेव त्या मुनीस म्हणाले, सिंधू दैत्याने त्रैलोक्याचे आक्रमण केले आहे. त्याने देव मुनींचाही निग्रह केला. त्यामुळे माझे मन खिन्न झाले. आपल्या स्थानी विश्रांती मिळत नाही म्हणून मी येथे आलो. तुमच्या दर्शनाने मी संतुष्ट झालो आहे. आनंद वाटत आहे. मला व परिवाराला जागा द्या. पुण्याईमुळे मला तुमचे दर्शन झाले. तुम्ही दिलेल्या स्थानी पाहून जगदीशाचे श्रेष्ठ ध्यान करील.
शंकराचे वचन ऐकून महर्षी म्हणाले, हे देवा, तुझं सर्वेश्वरास स्थान देणारा कोण होईल? कल्पवृक्षाची कोणती इच्छा पूर्ण होणार? क्षीरसागराचे ताण पाण्याचे डबके भागेल काय? ही पृथ्वी तुझेच रूप आहे, ती सदा तुझेच आधीन आहे. तू लोकांचा ईश आहेस, म्हणून तुला वाटेल तसे कर. हे सुरपते, आम्ही तुला एक सुंदर आश्रम दाखवितो. तो वृक्षलतांनी व्याप्त, वापी व सरोवर यांच्या जलाने पूर्ण, जलचर प्राणी व पक्षी यांनी युक्त आहे. तो विशाल दाट छाया, मधुर फळे व कंद मऊ गवताने व्याप्त आहे. हे त्रिनयना, तुझी इच्छा असेल तर या आश्रमात राहा, आम्ही सर्वांचे रक्षण कर. ब्रह्मदेव म्हणाले, गंगा, गौरी व गणांसह महादेव तेथे राहिला. त्याने मुनींच्या आश्रमस्थानास कैलासाहून अधिक मानले. गौतमादी सर्व महर्षी त्याच्या आश्रमात तप करू लागले. तेही तेथे संतापशून्य होऊन राहिले. शंकरही तप करू लागले. गंगा व गौरी यांचे त्याला सहाय्य होते. त्या महात्म्याच्या तपाची सामुग्री गण तयार करून ठेवत एकदा गौरी सदाशिवास विचारू लागले, हे सदाशिवा, तूच सृष्टीकर्ता, रक्षक व संहारक, अष्टमूर्ती, मूर्तिरहित, सर्वेश्वर व सर्वांचे कारण, तू सर्वश्रेष्ठ व सर्वांच्या कामना पूर्ण करणारा आहेस. हे देवा, 8 प्रकारच्या कर्मांचा फलदाताही तूच आहेस. तू संपूर्ण पदार्थ जाणणारा आहेस. असे असता तुझेपेक्षा श्रेष्ठ आणखी कोण आहे की ज्याचे तू ध्यान करतोस? तुझ्या सत्तेने देव, मुनी, नाग, मानव, राक्षस व सर्व विश्व सत्तायुक्त होते. त्या तुझ वाचून अधिक श्रेष्ठ कोण आहे? 33 कोटी देव, सिद्ध, साधक यांचेकडून तू ते पूजला जातोस. ब्रह्मदेव म्हणाले. तिचे वचन ऐकून शिव म्हणाले, हे देवी, तू चांगला प्रश्न केलास. हे निष्पापे, तुझ्याच वाक्याने मी संतुष्ट झालो आहे. आता लक्ष देऊन ऐक, मी सविस्तर सांगतो. हे सुरेश्वरी, मी ज्याचे ध्यान करतो तुला तू अजून कसे जाणले नाहीस? तुझे प्रिय करणे व लोकावर अपकार करणे व संसारातून पार तरुण जाण्याकरता मी त्याच्या स्वरूपाचे वर्णन करतो. जो देव सर्व भूतात गूढ रूपाने राहतो, जो विश्वास निर्माण करतो, जो अनंत मस्तके, अनंत लक्ष्मी, अनंत चरण यांनी संपन्न व स्वरूपाने प्रकाशित, ज्यास अनेक कान, नेत्र व नावे आहे, जो गुणावने भिन्न, अनंत रूपी, वेदकार्थ, संपूर्ण फल देणारा, अनंत शक्ती, विश्वात्मा, निरुपम पुरुष आहे. त्या नारायणास शेष, चंद्र, समुद्र व आकाशाची उपमा देता येत नाही. तसेच भारत, वेद व व्यास यांच्याशी त्याची तुलना करता येत नाही. मेघापासून जलधारा किंवा अग्नीपासून ठिणग्या जसे त्याच्यापासून अनंत जीव निर्माण होतात. ब्रह्मा, विष्णू, शिवाधिकास तो प्रभू 3 गुण देतो. त्या गुणांच्या द्वारा सृष्टी, रक्षण व संहार करण्याची आज्ञा केल्यामुळे, त्या 3 गुणांचा विभाग केल्यामुळे तो सृष्टीत गणेशाचे नाव प्रसिद्ध झाला. पर अशी जी प्रकृती, तिच्याहून पर अशा त्या प्रभूचे, गणेशाचे मी ध्यान करतो. गौरी म्हणाली, तुझ्या वाक्याने मी संतुष्ट झाले, पण मला त्याचा प्रत्यय कसा येईल? गुणेशाचा साक्षात्कार कसा होईल? मी त्याचे भजन कसे करू? हे शंकरा, तू संतुष्ट झाला असशील तर मला ते सांग. हे ऐकून महेश्वर पुन्हा म्हणाला, जोपर्यंत एकनिष्ठतेने व तपाच्या योगाने तू त्याची आराधना करीत नाहीस, तोपर्यंत हे देवी तो कसा दिसेल? देवी म्हणाली, हे प्रभो, मी तप कसे व कोणत्या उपायाने करू? हे अनघा, तू प्रसन्न झाला असेल तर सत्य सांग. ब्रह्मदेव म्हणाले, तिचा आदर जाणून शंकराने गिरिजेस गुणवल्लभ गुणेश कसा प्रसन्न होईल तो उपाय सांगितला. तिला शंकराने एकाक्षर मंत्र दिला व 12 वर्ष तप कर, म्हणजे तो प्रभू प्रसन्न होईल व तो गुणेश साक्षात दर्शन देईल, यात संशय नाही, असे म्हणाला. तेव्हा आनंदरहित मनाने तत्काल शंकरास नमस्कार करून गौरी मंत्र व ध्यान परायण होऊन तप करण्यास जर्नापुराच्या उत्तरेस असलेल्या रम्यलेखन पर्वतावर गेली. ब्रह्मदेव म्हणाले, पुष्पे व जलयुक्त रम्य अशा अरण्य पाहून ती नाकाच्या अग्रावर दृष्टी ठेवून पद्मासन घालून पूर्वेकडे तोंड करून गणेशाचे ध्यान व जपात निमग्न होऊन वाळलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली. निश्चल अशी ती गौरी फळे, फुले, पाणी, मूळ, पाने, कंद, वायू भक्षण करीत असे. निर्वाण करून ती राहिली. अशी 12 वर्षे निघून गेली. तेव्हा गुणेश प्रभू संतुष्ट होऊन कृपेने तिच्यापुढे प्रकट झाला. त्याने किरीट कुंडले धारण केली होती. 10 हातात त्रिशूल, मस्तकावर चंद्र, शंख, चक्र, मोत्यांची माळ याने तो भूषित होता. अक्षमाला, कमल, कस्तुरी, तिलक, मध्यभागी नारायणाचे मुख, दक्षिण भागी शंकराचे, वाममुखी ब्रह्ममुख असा तो प्रभू शेषावर पद्मासन घालून बसला होता. शेषाच्या फणाच्या मंडळाची छाया त्याच्यावर पडत होती. कंदपुष्पे कापुरासारखी त्याची कांती दिसत होती. असा तो प्रभू जगदंबेस म्हणाला, गुणेश, गुणेश म्हणून तू अवरात्र ज्याचे ध्यान करते असे, तो मी तुझी निष्ठा, भक्ती व उग्रतप पाहून आलो आहे. हे सुंदरी, संतुष्ट झालेला मी तुला माझे स्वरूप सांगतो. 33 कोटी देवात माझेहून श्रेष्ठ कोणी नाही. 3 गुणांचा विभाग केला, मला गुणेश म्हणू लागले. मी गुणांच्याच योगे त्रिमूर्ती झालो आहे. तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या मनात असेल तर वर मागून घे. हे जगदीश्वरी, त्रैलोक्यात असाध्य असले तरी मी तुला देईल. असे त्याचे वचन ऐकून हर्षामुळे गदगद अशा स्वरामुळे गौरीने डोळे उघडून पुढे त्या प्रभूस पाहिले व त्या चिमुकल्या त्रिगुणाच्या ईश्वरास व त्रयमूर्ती गणेशास नमस्कार केला. ती म्हणाली, तुझ्या पायाचे दर्शन झाले. आज माझा जन्म, निष्ठा, तप
मंत्र व शंकरही धन्य झाला. तुला मी साक्षात पाहिले, त्या अर्थी मला परमसिद्धी मिळाली. मला दुसरा कोणताही वरिष्ठ नाही, पण तुझ्या वाक्याचे मी उल्लंघन करीत नाही. माझे प्रिय करणारा तू माझा पुत्र हो, म्हणजे मला निरंतर तुझे दर्शन सेवन पूजन घडेल. तिचे वचन ऐकून गुणेशास आनंदाचे भरते आले. तो गिरिजेस म्हणाला, मी तुझा पुत्र होईल, मी लोकांचे व तुझे वांछित पूर्ण करील. असे बोलून क्षणात गणेश अंतर्धान पावला. देवीस त्याला म्हणाली, क्षणात पाहिले नाही तेव्हा मी हे शनी सुख देणारे स्वप्न पाहिले की काय, असे त्याला वाटले. ईश्वराच्या उपदेशाने पुरुषार्थ देणारा ईश्वर मी पाहिला, मी त्याचा विरह सहन करण्यास समर्थ नाही. असे बोलून तिने गुणेशाची प्रतिमा करून मोठ्या आदराने तिची स्थापना केली. 4 द्वारे असलेले सुंदर मंदिर बांधले. गिरिजात्मक असे मूर्तीचे नाव ठेवले. हे सुंदर स्थान सिद्धी क्षेत्र या नावाने प्रसिद्ध होईल. येथे अनुष्ठान करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतील, यात संशय नाही, असा वर देऊन तिचे पूजन करून प्रदक्षिणा नमस्कार, ब्राह्मण पूजन, दाने व ब्राह्मणापासून आशीर्वाद घेतले. ती त्रिसंध्या क्षेत्रात परत आली. तिने समाधीस्थ शंकरास पाहिले, त्यांच्या पायावर डोके ठेवले व वृत्तांत सांगितला. हे प्रभो, तुझी आज्ञा व मंत्रोपदेश घेऊन वायूही भक्षण न करता मी 12 वर्षे तपके राहिले. त्यामुळे मी स्वामीन गुणेश्वर प्रसन्न झाला. तो देव माझा श्रेष्ठ भाव जाणून मला म्हणाला, हे गिरिजे, मी तुझ्या उत्तरी अवतार घेऊन देवांचे व तुझे इष्ट पूर्ण करील. असे बोलून तो प्रभू एका क्षणात गुप्त झाला. नंतर संतुष्ट होऊन प्रासाद करून त्याची मूर्ती स्थापिली व तुझ्याकडे आले. ब्रह्मदेव म्हणाले, प्रियेचे वाक्य ऐकून आनंदित व नेत्र प्रफुल्लित झालेले शंकर म्हणाले, हे गिरिजात्मके, तू धन्य आहेस. ज्या गुणेशास तू साक्षात पाहिले तो तुझ्या घरी अवतार गेली. दैत्यास मारून भूभार हरण करील. तो इंद्रादी लोकपालांची स्थाने त्यांना परत देशील. हे देवी, हे माझे वचन विसरू नकोस. असे बोलून शिवाने पार्वतीस आलिंगन दिले. तेव्हा दोघांची शरीरे रोमांचित झाली. नेत्रातून आनंदाश्रू गळाले. याप्रमाणे अंबा व महेश्वर आनंदित होऊन राहिली. ब्रह्मदेव म्हणाले, नंतर पार्वती आनंदित होऊन सख्यांकडे गेली. त्यांना सर्व हकीकत सांगितले. तेव्हा त्याही आनंदल्या. तेव्हापासून देवीने गुणेशाच्या ठिकाणी मन लावले. अन्य बालकास पाहून हा गुणेशच असेल असे समजून त्यास धरण्यास धावत असे. तेव्हा बालकाची माता तिचा निर्वेश करी. गुणाशेच्या ध्यानात तत्पर असलेली, तिला कुठे विश्रांती मिळत नाही. ती सतत त्याच्या नावाचा जप करू लागली. जगत तन्मय झाले असे तिला वाटले. गुणेश केव्हा येईल असे सख्यास विचारी. नंतर तिने पूर्वी महादेवाच्या प्राप्तीकरता माझ्या पित्याने सांगितलेले पार्थिव गणेशाचे पूजन मी यथाविधी केले व त्या व्रतभावाने मला शंकराची प्राप्ती झाली. आता गुणेशाच्या प्राप्तीकरता मी तेच करील असा तिने निश्चय केला. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आनंदाने पूजनाची मूर्ती केली. तिची षोडशोपचाराने पूजा केली. ध्यान, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, पंचामृत, वस्त्रे, यज्ञोपवेत, गंध, धूप, दीप, पुष्पे, नैवेद्य, फळे, ओली सुपारी, लवंगाने युक्त असा तांबूल, दुर्वाश्यमी, दक्षिणा, आरत्या, मंत्रपुष्प, स्तुती, प्रदक्षिणा, प्रार्थना, ब्राह्मणाच्या पूजायोगे संतुष्ट झाली. पार्थिव मूर्ती सचेतन केली. त्या मूर्तीच्या प्रभेने कोटी सूर्याच्या प्रभे जिंकले. कल्पाग्नीच्या ज्वालेस निस्तेज केले. अनेक चंद्राच्या प्रभेस हरण केले. तेव्हा डोळे दिपल्यामुळे गौरी मूर्छित होऊन भूमीवर पडली. एका क्षणात सावध होऊन जगदीश्वरास म्हणाली, हे देवा, या पूजनाने मी काही अपराध केले आहे असे मला वाटते किंवा अभिचार कोणी केला हे समजत नाही. हे कृपानिधे, माझा यत्न निष्फल का झाला? ब्रह्मदेव म्हणाले, असे तिचे वचन ऐकून प्रभू सौम्य तेजाचा झाला. तेव्हा ती पुढे असलेल्या बालकास पाहून आनंदी झाली. त्याला असंख्य मुखे, नेत्र, असंख्य पाय, मस्तके, मुकुट होते. चंद्र, सूर्य, अग्नी हेच नेत्र, मोते, मणी यांची माला धारण केलेला तो अतिदीप्तमान होता. हातात अनेक आयुधे, सर्व अवयवांनी सुंदर अशा त्या पवित्र अद्भुत रूपास पाहून पार्वतीने डोळे मिटले. तिचे अंग कापू लागले. तिला कर्तव्य सुचेना. ती मनाने तर्क करू लागली. मी मनात चिंतन कशाचे केले व हे अद्भुत दृष्टीस अरिष्ट काय पाहिले? तोच तिला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. ती नेत्र उघडून पाहते तो शिवाने ज्याचा उपदेश केला तोच हा देव असे जाणले व ती म्हणाली, याच्या मायेने भ्रांत झालेला मी या प्रभूस ओळखले नाही. तिने त्यास विचारले, तू कोण व कोठून आलास? तू जर गुणेश असशील तर कशा करता आलास हे सांग. ब्रह्मदेव म्हणाले, असे तिचे वचन ऐकून महापुरुष आपल्या नादाने दशदिशा धुमधुमीत म्हणाला, हे शुभे अनुष्ठान करणार तू अहोरात्र ज्याचे ध्यान करतेस तोच मी परमपुरुष गुणेश तुझ्या घरी अवतीर्ण झालो आहे. परात्पर अशा मी वराची इच्छा करणार आहे. तुझा पुत्र होईल असे सांगितले म्हणून येथे आलो आहे. आता मला जे कर्तव्य आहे ते एक. तुम्हा उभयतांची सेवा, सिंधू दैत्याचा नाश व देवास पदे देणे इतके करून मी स्वस्थानी जाईल. ब्रह्मदेव म्हणाले, ते वाक्यामृत ऐकून पार्वती संतुष्ट झाली. म्हणाली, माझे मोठे भाग्य व तपाचे फल आज उदयास आले. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा सच्चिदानंद प्रभू त्यास मी पाहिले. त्याच्यापासून ही अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न झाली. आकाशाधिक पंचभूते, ब्रह्मा, शंकर, हरी, चंद्र, सूर्य, नक्षत्रे, गंधर्व, यक्ष, मुनी, वृक्ष व इतर सचेतन अचेतनादी झाले. तू माझा कुमार झाला आहेस हे मानणे म्हणजे विडंबनच आहे. हे देवा, मी तुझी प्रार्थना करते की तू प्राकृत बालकासारखं हो.
म्हणजे मी आनंदाने तुझे लालन व सेवन करील. ब्रह्मदेव म्हणाले, ती असे बोलत आहे तो तिने समरसा हात, चंद्राप्रमाणे सुंदर 3 नेत्र, सुंदर नाक व भुवया व मुख अशा बालकास पाहिले. त्या ईश्वराचे वक्षस्थळ स्थूल होते. पायावर ध्वज, अंकुश, ऊर्ध्वरेखा युक्त कमल ही चिन्हे होती. तो कोटी स्फटिकासारखा तेजस्वी व कोटी चंद्राच्या प्रभेने युक्त होता. सोन्याच्या तारांसारखे केस होते. पहिला शब्द करणारे त्या बालरूपे ईश्वराने पृथ्वीस कापविले. लोकांनी आपली स्थाने व मर्यादा टाकल्या. पल्लव समुदास सर्व वृक्ष निरस झाले, पण त्याच्या उलट गायी पुष्कळ दुधाने युक्त झाल्या. त्रैलोक्यास आनंद झाला. देवांच्या दुदुंबी वाजू लागल्या. पुष्पवृष्टी झाली. बालकास गिरिजेने आनंदाने दोन्ही हाताने घेतले. ऊन पाण्याने न्हाऊ घातले. आनंद दिलेल्या तिने त्याला दुधाने भरलेले स्तनपान दिले. शंकरे आनंदित झाला. गणेशाचा अवतार या विषयीचा 81 अध्याय संपूर्ण. ओम गणपते नमः. ओम श्री सिद्धिविनायकाय नमः.